नम- नमस्कार सर. सर्वांना माझा नमस्कार. आज सरांनी कोटचक्र हा विषय लावलेला आहे. हे लेक्चर 5वं काय 6वं असेल? नाही, 4th आहे. 4th आहे. अच्छा, 4थं लेक्चर आहे कोटचक्र. आणि छान घेत आहेत सर. सर्वांना समजत पण आहे. आणि सर्वांना नमस्कार माझा. सरांना मी विनंती करते, सर सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. पहिला तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आजचे अध्यक्ष आहात, तर सुरुवातीला दळवी साहेबांना नमस्कार, मुकेश भाऊंना नमस्कार, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत त्यांना नमस्कार, विद्या कुलकर्णी मॅडम आहेत त्यांना नमस्कार, आणि इत्यादी सर्व आपल्या जे काही सभासद आहेत तर त्यांना त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आजचा आपला जो विषय आहे तर कदाचित तो 6वा असण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला सगळं काही हे करून दिलेलं आहे की त्या ह्याच्यामध्ये सर 7 झाले. 7 झाले, 8वा या. 8वा आहे ना? हो. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला फार चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कुंडल्यांची सगळी ओळख करून घेतली, कशा तऱ्हेने ते करायचं. आणि आजची जी कुंडली आपण मांडणार आहोत किंवा आतापर्यंत ज्या 2 कुंडल्या तुम्हाला गोचरमध्ये शिकवलेल्या आहेत तर त्या ज्या पत्रिका आहेत तर त्या पत्रिका सगळ्या राजीव सर म्हणून आहेत आमच्याकडे, तर त्यांचा तो उपक्रम आहे आणि त्यांनी तो तिथे बनवून पाठवलेला आहे. तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि त्यांनी ते करून दिल्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा आहे. तर त्यांचं नाव पूर्ण चिकलपट्टी ना राजीव? हा. तर त्यांचं हे आहे साहित्य आणि त्यांनी ते पोस्ट केलेलं आहे. नंतर मी तुम्हाला त्याच्यावरती शिकवणार आहोत. जर कोणाला काही हे करायचं असेल, कुंडली ती विनामूल्य उपलब्ध आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जगन्नाथ होरा नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, पण ते लॅपटॉपवरती होतो, मोबाईलवरती होणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढे प्रवास सुरू करणार आहोत. तर आपल्याला फलादेश आणि गोचर, कोटचक्रामध्ये किंवा इत्यादी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला गोचर हे फार महत्वाचं असतं. आणि घटना ज्या घडतात त्या आपल्याला गोचर म्हणजे ट्रान्झिस्टवरतीच आपल्याला त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं. सुरुवातीला आपण जी कुंडली वाचणार आहोत तर त्या ह्याच्यामध्ये जन्माला मनुष्य येतो त्यावेळेला त्या ठिकाणी कसा कसा फलादेश असेल त्याच्यावरती आपण चर्चा करतो, म्हणजे कुंडली पाहतो. कृपया वैयक्तिक आवाज बंद करावे सगळ्यांनी. मुकेश भाऊ, ते जे सगळे लोक आहेत ना ज्यांनी नावं दिलेली आहेत ते आल्यात का? होय. त्यांनी चालू केलं? नाही सर, कोणीच नाही चालू केलंय. मग त्यांना रिमूव्ह करा. हो, रिमूव्ह करा. ठीक आहे. काय त्यांची स्वतःची मिस्टेक आहे. ते हो आले सर. नाही तर काय. तर मग आपल्याला आताची जी कुंडली आहे तर ती कुंडली तुम्हाला पाठवलेली आहे. तर त्याच्यामधला जो मधला फॉर्मेट आहे की आपल्याला कुंभ लग्न जे आहे आणि ती कुंडली आपल्याला वाचायची आहे. ती वैयक्तिक व्यक्तीची कुंडली आहे आणि त्याच्यावरती गोचरीमध्ये कोणत्या कोणत्या घटना होतील तर त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे किंवा फलादेश करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मुळामध्ये असं पाहायचं, प्राथमिक कुंडली जी आहे ती बनवल्याशिवाय आपण पुढची स्टेप कधीही घेऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला त्या प्राथमिक अवस्थेमध्ये जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी होतील आणि ते नक्षत्राच्या अनुसरून आहे. त्याच्यामध्ये जो पिलर आहे तो त्याला मुख्य समज स्तंभ त्याला म्हटलेला आहे. तर स्तंभाबद्दलची जी काही माहिती असणं की कोणता तो तिथे राजा असेल आणि तो त्याचं स्वरूप कसं असेल, पुन्हा पुन्हा सांगतो त्याचं स्वरूप कसं असेल आणि त्या ह्याच्यामध्ये त्या क्वालिटी प्रमाणे जातकाचं जीवन जे आहे तो एक आधार आहे. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे ती त्याच्या स्वभोवताली लोक असणारी कशी असतात, जसं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आजूबाजूचे लोक कसे असतील तर त्याबद्दल विचार केलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊन विचार केलेला आहे की प्रजा कशी असेल आणि त्याचं सराउंडिंग कसं असेल. आणि दुसरा भाग असा आहे की चौथा जो कोटपाल आहे त्या ठिकाणी कोटचक्रामध्ये शेवटची जी लेवल आहे ती कोटपालची आहे. आणि कोटस्वामी आणि कोटपाल याच्यामध्ये फरक आहे. तर कोटस्वामी म्हणजे ज्या कोटचक्राचा अधिपती चंद्र ज्या राशीत आहे, ज्या नक्षत्रामध्ये आहे, तर त्या नक्षत्राचा अधिपती म्हणजे मला माहिती आहे कधी कधी त्रिपाद नक्षत्र आहे, कधी कधी द्विपाद नक्षत्र आहे. तर त्यामध्ये ज्या राशीमध्ये जे नक्षत्र असेल, जिथे चंद्र असेल, तो त्याचा कोटपाल म्हणून समजला जातो. आणि तो कुठेशी विराजमान आहे त्याच्यावरती सुद्धा संदर्भ घेऊन
फलादेश करायचा असतो. इथपर्यंत तुम्हाला कळलं का? मग मी पुढे कुंडली मुकेश भाऊ, ती कुंभ लग्नाची कुंडली जी आहे ना ती मांडा. हा सर. हो सर. आता ही कुंडली आपण मांडली तर कुंभ लग्नाची कुंडली आहे. दशमामध्ये मंगळ आहे, राहू षष्ठ स्थानात आहे, अष्टम स्थानामध्ये शुक्र आणि शनी आणि गुरु आहे, आणि सूर्य बुधाची युती जी आहे ती भाग्यस्थानामध्ये आहे, 12व्या स्थानामध्ये केतू आहे. कळलं का? अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. मग अशा ह्या कुंडलीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या कशा घडामोडी होतील याबद्दलचं विश्लेषण आपल्याला प्रामुख्याने मुख्य कुंडलीवरती करायचं असतं. आता फक्त एक लक्षात घ्या की त्या ह्याच्यामध्ये जी कुंडली आपल्याकडे आलेली आहे तर कुंभ लग्न हे जे आहे तर हे आता जे निळ्या रंगाचं दिसतंय ना तुम्हाला, तर निळ्या रंगाचा जो भाग आहे, आता पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे, तो त्याच्या गोचरीचा रंग आहे, आणि मूळ कुंडली जी आहे तर त्याचा लाल रंग आहे. हे लक्षात ठेवणे. आता मुकेश भाऊ कुंडली मांडतील आणि ती कुंडली कोटचक्राची मांडा, त्याच्यावरती आपण पुढे फलादेश कसा करायचा हे दाखवू. बघा, आता ही कुंडली तुमच्या समोर आलेली आहे. तुमचा डावा हात जो आहे तो ईशान्य दिशेला आहे, आणि आता शतधारका नक्षत्रामध्ये शनी महाराजांचं भ्रमण चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो एंटर करून, म्हणजे शनी महाराज एंटर करतायत. इथे कसं आहे, आगमन आणि निर्गमन या दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला विचार करता आल्या पाहिजेत. मग आगमन आणि निर्गमन मध्ये बघितलं आपण तर शनी महाराज जे आहेत ते पूर्णपणे आतमध्ये येत आहेत. आता ते जर आता आतमध्ये येत असतील तर त्या ठिकाणी एखादा ग्रह आहे का याचा विचार आपल्याला करायला हवा. मग विचार करते वेळी आतापर्यंत शनी महाराज जे आहेत ते पूर्वा भाद्रपदा, शततारका, त्याच्यानंतर उत्तरा भाद्रपदा, आणि ते मूळचा चंद्र पण तिथे आहे. म्हणजे चंद्र हा जो आलेला आहे तो कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, तो उत्तरा भाद्रपदा आहे. पूर्वा भाद्रपदा हे चतुष्पाद नक्षत्र आहे का, तर नाही, त्रिपाद नक्षत्र आहे. उत्तरा नक्षत्र जे आहे ते चतुष्पाद आहे. रेवती काय आहे, ते चतुष्पाद आहे. म्हणजे तिथपर्यंत जो गोचरीचा ग्रह येईल तर त्यावेळेला तो स्तंभामध्ये कुठे बसेल, तर त्या ह्याच्या वेळेला शततारका नक्षत्र लागतं का रेवती लागतं, तर उत्तराषाढा हे जे आहे हे धनुराशीमध्ये येतं, पण रेवती नक्षत्र हे जे आहे हे स्तंभामध्ये येतं, आणि ते पूर्व दिशेला आहे. म्हणजे गोचरीचा जर भाग आपण विचार केला तर ह्या जातकाला शनी जेव्हा रेवती नक्षत्रामध्ये येईल म्हणजे मीन राशीमध्ये, त्यावेळेला जातकाच्या जीवनात काही घटना घडतील किंवा तसं फळ हे शनी ग्रहापासून त्या जातकाला मिळेल. हा गोचरीचा विषय आहे, आणि त्याला किती वर्ष लागतील तर आता लक्षात घ्या, शततारकामध्ये गोचर आहे. पूर्वा भाद्रपदामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 14 महिने साधारणतः राहिलं, तर 14 28 आणि 14 त्रिक 42, आणि 42 महिन्यानंतर रेवती नक्षत्रामध्ये 42 महिने, हा लक्षात घ्या, 42 महिन्यानंतर रेवती नक्षत्रामध्ये शनी महाराज भ्रमण करणार आहेत आजपासून पुढे. मग आता विचार करा की 42 महिने म्हणजे किती झाले, किती वर्ष झाली, तर एका वर्षाचे महिने किती, 52 किती होतील, एका वर्षाचे महिने किती, एका वर्षाला हप्ते किती झाले, एका वर्षाला 12 हप्ते महिने. 52 बरोबर. हा, मग एका वर्षाला 12 महिने. मग आता इथे जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी शनी महाराजांचं भ्रमण जे आहे हे किती दिवस तिथे असतं, त्याला 14 महिन्याचं भ्रमण एका नक्षत्रामध्ये लागतं. तर 14 त्रिक 42 महिने, बरोबर आहे. ते शनी महाराज जे आहेत ते रेवती नक्षत्रामध्ये येतील, त्यावेळेला स्तंभामध्ये येतील, आणि त्या स्तंभामध्ये राहू मूळचा उपस्थित आहे का हे बघायचं आपल्याला. कळलं? बरं. त्यानंतर आपण बघितलं तर गोचरीचा ग्रह, आत्ताचे जे लाल ग्रह आहेत सगळे लिहिलेले ते गोचरीने सुरू आहेत. आता आपण जर बघितलं, सॉरी, लाल लाल ग्रह ते हे आहेत मूळचे कुंडलीतले, लाल मूळ आहे. मूळचे कुंडलीतले आहेत. आता आजचा उत्तराषाढातला चंद्र आहे, मग त्या ह्याच्यातून बघितलं आपण तर श्रवण नक्षत्रात केतू आहे, म्हणजे तो मकर राशीमध्ये आहे आत्ताचा, म्हणजे त्या जातकाच्या कुंडलीमध्ये. म्हणजे ही कुंडली जी मांडलेली आहे कुंभ लग्नाची, त्याच्यामध्ये श्रवण नक्षत्रामध्ये मूळचा ग्रह आहे. मग तुम्हाला अशा तऱ्हेने विचार केला पाहिजे की कुठला ग्रह कुठल्या ग्रहावरून विराजमान चालू आहे. गुरु जो आहे तो कुठेशी आहे, तर अश्विनी नक्षत्रामध्ये आहे,
का बघा? अश्विनीत गोचरीच आहे सर, मूळचा मग ते म्हणजे मूळचा उत्तरा मूळचा फाल्गुनी. गुरु हा मूळचा आणि आत्ताचा जो गोचर आहे ना मॅडम, हा तो हो हो अश्विनी नक्षत्राचा निळ्या होय रंगामध्ये. होय 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 बरोबर आहे. मग हो आता निळ्या रंगातले जे ग्रह आहेत त्यांनी कोणते स्लॉट ऑक्युपाय केलेले आहेत याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा असतो. होय आता निळ्या रंगामध्ये आपण बघितलं तर आत्ताची पोझिशन आकाशामध्ये काय आहे, तर गुरु अश्विनी नक्षत्रामध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर शुक्र जो आहे तो विशाखामध्ये आहे, म्हणजे तुळ राशीत आहे ना. होय तर स्वातीमध्ये आहे. मंगळ आपण बघितलं तर ज्येष्ठामध्ये आहे का? आहे. हा. आता इथे मंगळाकडे तुम्ही जर आलात तर त्या हम्म. मंगळाकडे तुम्ही पहा. मंगळ मुळातला पण जो आहे तो ज्येष्ठामध्ये आणि गोचरीमध्ये सुद्धा मंगळ तिथे आलेला आहे. होय. बरोबर आहे. हो, मग हो. आपण मूळचा मंगळ जो आहे तो दशम स्थानाशी संबंधित आहे. दशम स्थान वृश्चिकेचं आहे ना त्याचं. हो बरोबर आहे की नाही? होय म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिकेचं दशम स्थानातलं आहे आणि तो आगमन करतोय. आगमन कुठे करतोय, तर वायव्य दिशेकडून तो आगमन करतोय आणि तो येणार आहे स्तंभामध्ये. कधी येणार आहे, तर पूर्वाषाढा, मूळ नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र आहे आणि मग नंतर तो उत्तरेकडे जाणार. बघा दिशा कशी असते, तर वायव्येकडून आल्यानंतर उत्तरेकडे प्रवास चालू होतो. ही गोष्ट लक्षात ठेवावी. हो सर. आलं का लक्षात? होय. आणि तो उत्तरेकडे प्रवास सुरू करेल. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की मंगळ आता गोचरीचा मंगळावरून मंगळ चाललेला आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये कुंभ लग्नाला पराक्रम स्थान आणि दशम स्थान ह्या बाबतीमध्ये काही घटना घडू शकतात. म्हणजे मंगळ हा पापग्रह आहे, तो दशमातून जाणार आहे. जर समजा त्या ठिकाणी मुळातला मंगळ नसता, तर जातकाच्या जीवनामध्ये तुम्हाला एक वेगळ्या तऱ्हेचं परिवर्तन मिळालं असतं. कसं मिळालं असतं, तर जातकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं आंदोलन झालं नसतं किंवा होणार नाही. आलं लक्षात? होय. पण ग्रहावरून जेव्हा ग्रह जातो त्यावेळेला तिथे प्रश्न उपस्थित होतात. मग तो कुठलाही ग्रह असतो, मग त्याच्यानंतर तो जाऊन कुठे भेटणार आहे ह्याला बघायचा आहे, तर तो मूळ नक्षत्रात जाईल. आता मूळ नक्षत्रामध्ये मुळातला ग्रह कोण नाहीये, कारण धनुराशीमध्ये ग्रह आहे का मूळ पत्रिकेमध्ये लाभस्थानात? नाही. नाही. गोचरीचा रवी बुध जो आहे तो मूळ नक्षत्रामध्ये आहे. बरोबर आहे. आता जेव्हा फलादेश द्यायचा असेल तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपल्याला एक कोटपाल कोण झालेला आहे इथे, आजच्या स्थितीला मंगळ आहे. मूळच्या स्थितीला कोटपाल कोण आहे, ईशान्य दिशा सोडून मंगळच आहे. म्हणजे जातकाची पूर्णपणे जबाबदारी ही मंगळ ग्रहावरती आलेली आहे आणि तो कोटपाल म्हणून संरक्षण करणारा ग्रह आहे. म्हणजे जातकाला फलादेश देतेवेळी तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये मंगळ हा तुझा सिक्युरिटी गार्ड, सेनापती असेल आणि त्याच्याच आधारावरती जातकाने पुढचं पाऊल टाकावं. त्याला घेऊ नका. हॅलो मुकेश भाऊ, घेऊ नका. हो नाही घेतला मी. हा. मग आता त्या ठिकाणी मंगळ हा कोटपाल आहे त्याच्या कुंडलीमध्ये, तर त्याचं पूर्ण आयुष्य जे आहे हे कशा तऱ्हेचं असेल, तर मंगळावरती अवलंबून असेल, कारण तो त्या कुंडलीचा रक्षण करताय. मग आता आपण जर बघितलं तर मूळचा ग्रह हा कशामध्ये दाखवलेला आहे, ब्ल्यू मध्ये. सर घेतलं त्यांना कोणीतरी. त्याला काढून टाका, पटकन काढा. हो, हे फार हुशार लोक आहेत. हा काढा काढा काढा, काही गम नाही याला, इसमें गम नाही करणे का. हा, थोडा आपण कोणाकडून पैसे घेतले, काढून टाका. त्याला कळलं पाहिजे हे काय माहितीये का, हे जासूस लोक आहेत. हा, जासूसला तिथे हे करायचं नाही. बर, मग आता इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पहा की त्या ठिकाणी मंगळ हा त्याचा कोटपाल झाला. आता जे निळ्या रंगातले ग्रह आहेत ते गोचरीचे आहेत, म्हणजे हा मंगळ पण निळ्या रंगाचाच आहे. लाल रंगाचे ग्रह जे आहेत ते वाचते वेळी त्याला त्या ठिकाणी मंगळ असा पुढे सरकत जाणार,
सूर्य सुद्धा सरकत सरकत जाणार आणि तो स्तंभाची पोझिशन घेणार. तो स्तंभाची पोझिशन त्या सूर्याला कुठे मिळेल तर उत्तराषाढामध्ये मिळेल. उत्तराषाढा हे नक्षत्र श्रीपाद नक्षत्र धनु राशीमध्ये आहे. तर जातकाची मूळची जी कुंडली आहे कुंभ लग्नाची त्याच्यामध्ये उत्तराषाढा नक्षत्र हे धनु राशीमध्ये श्रीपाद नक्षत्र आहे ना उत्तरा, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाला लाभस्थानाचा फलादेश मिळेल आणि तो स्तंभामध्ये मिळेल. किती दिवस मिळेल तर त्या ग्रहाचं जे चलित भ्रमण आहे, चलित म्हणजे गोचर, ते चलित नाही, भावचलित नाही, गोचर, ते त्या ठिकाणी 14 दिवसाचं असेल. बघा 14 दिवसाचं रवीचं आणि 14 महिन्याचं शनीचं किती अंतर आहे, कारण का त्याच्यापासून दूर असणारा ग्रह आहे ना. आलं का लक्षात? होय बोला सर. बोला, काय हरकत नाही. तुम्हाला कळलं नसेल तर सांगा. पत्रिका तुम्हाला पाठवलेली आहे, त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यावरती अभ्यास करा. काय वाटतं तुमचं मनोगत काय? आणि एकदम फास्ट जाऊन चालणार नाही. 13 नोव्हेंबर 1980 सालची पत्रिका आहे. दुपारी 3:35 पुरुष आणि गोचर जे आहे 20 तारीख संध्याकाळी 7:30 आजची सर मी एक गोचरीचे. विचारू हा बोला ना. राहू आणि केतू स्तंभामध्ये आहेत. हा. आणि आता ते जवळजवळ 1.5 वर्ष रेवती असणार. रेवती आणि चित्रामध्ये गोचरीचे आहे. हा हा पण बरोबर आता साधारणतः राहू जुलैमध्ये उत्तरा भाद्रपदामध्ये जाईल, जुलै हा. 2024 ला. तर बरोबर. याचा अर्थ काय, आता जी काही संकट येणार आहेत ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार ना, कारण तो स्तंभातून बाहेर पडेल आणि पुढच्या लेअर नाही मध्ये जाईल. नाही, ऐका, आता भाग असा आहे की आत्ताचा काळ आपण बघितलं तर हा. आपण निळा रंग जो आहे तो गोचरीचा वाचतोय, बरोबर आहे. हो बरोबर आहे. हा. मग आता त्या ठिकाणी आपण विचार केला तर रेवतीमधून राहू हा जो आहे, रेवतीच्या अगोदरचं नक्षत्र कुठलं आहे, उत्तरा. उत्तरा भाद्रपदा, राईट. हा, बरोबर आहे की नाही. मग Correct. आता ते उत्तरा भाद्रपदा नक्षत्र राहू कुठे आहे तर रिव्हर्स चालतो, तर त्यावेळेला तो चंद्र आता जिथे आहे म्हणजे गोचरीचा चंद्र आजचा आहे तो, कळलं का. मग त्या ठिकाणी त्याचा प्रवास होत जाईल, म्हणजे तो ईशान्य दिशेकडे जाणार. करेक्ट करेक्ट. बरोबर ना. हो. मग आलेला आहे तो कुठून आलेला आहे तर अश्विनी मधून आलेला आहे. बरोबर. मग आता त्यावेळेला त्याने स्तंभ जे स्थापन केलेले आहेत तर ते कालावधी आपण जर बघितला तर तो 240 दिवसाचा आहे. Correct. मग जातकाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील तर आता त्या ठिकाणी असं बघायचं आहे की धनस्थानामध्ये आता गोचरीचा राहू भ्रमण करतोय कुंभ लग्नाला. हो. ओके. राईट. हा, म्हणजे जातकाला थोडस सावधानगी बाळगली पाहिजे. कुठल्या बाबतीमध्ये तर आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये, कारण का की तिथे तो ताबेदार होणार आहे स्तंभामध्ये. राईट. आणि केतू सुद्धा चित्रामध्ये आहे तो. मग केतू जर चित्रामध्ये असेल तर चित्रा नक्षत्र हे जे आहे द्विपाद नक्षत्र आहे, कळलं का. आणि रेवती चतुष्पाद नक्षत्र आहे. तर चित्रा जे द्विपाद नक्षत्र आहे ते कन्या राशी आणि तूळ राशी मधलं आहे. तर त्या ठिकाणी कन्या राशी कुठे येते तर अष्टमात आणि भाग्यात येते चित्रा नक्षत्र स्पेशली. तर केतू आता तिकडे चाललेला आहे, तर त्या ठिकाणी त्याचं जे भाग्य आहे तर ते केतूच्या ज्याला आपण म्हणतो रुकावट म्हणा किंवा काही विलंब म्हणा किंवा पीडा म्हणा, आणि जर तिथे एखादा ग्रह असेल तर या दोघांच्या मध्ये ग्रह नाहीये, कळलं का. ग्रह नाहीये. आता ज्यावेळेला केतू जेव्हा निघेल तर केतू तिथून निघून तो हस्त मध्ये जाईल आणि त्या ठिकाणी शुक्र आणि शनीची युती आहे लाल रंगामध्ये. बरोबर आहे ना, लाल रंगामध्ये युती आहे. मग जेव्हा पत्रिका लावा त्यांना कळलं नाही, कळणार कसं. नाही का. मग आता इथे चित्रामधून तो हस्तमध्ये जाईल आणि तिथे मुळात शुक्र आणि शनी आहे. मग शुक्र शनी हस्तामध्ये आहे तर ते अष्टम स्थानातलं चतुष्पाद नक्षत्र आहे कुंभ लग्नाला. मग त्या वेळेला तुम्हाला साधारणतः 240 दिवसामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर हस्त नक्षत्राच्या किती अंशाला तो ग्रह आहे
त्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा आहे. कळलं? ओके. मग आता तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर शुक्र, गुरु आणि शनी असे 3 ग्रह आहेत. तर त्यातला शुक्र जो आहे तो 23 अंशाचा आहे, शनी 12 अंशाचा आणि गुरु 9 अंशाचा आहे. गुरु ग्रह पण दिसतोय का तिथे बघा? तो एकाच राशीचा आहे, पण तो उत्तरा फाल्गुनीमध्ये आहे. उत्तरा फाल्गुनीमध्ये. हो हा. आहे सर. म्हणून नक्षत्राचं महत्व याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. बरोबर? आलं लक्षात? मग अशा वेळेला जेव्हा ह्याला पीडाकारक ठरणारा ग्रह कोणता असेल तर केतू जेव्हा तिथून जेव्हा नैऋत्य दिशेला भ्रमण करेल, अच्छा. ओके. केतू जेव्हा नैऋत्य दिशेला भ्रमण करेल त्यावेळेला शुक्र शनी हे हस्त नक्षत्रामध्येच आहेत आणि गुरु जो आहे तो उत्तरा फाल्गुनीमध्ये आहे. ओके. पण सर बोला. जेव्हा जेव्हा राहू अश्विनीमधून रेवतीमध्ये आला त्यावेळेला याचा अर्थ तो स्तंभामध्ये आला. राहू केतू दोघेही स्तंभामध्ये आले ऍक्च्युली. हा. तेव्हा एंट्री केली याचा अर्थ काही ना काहीतरी संकट आलेलं आहे. पण जेव्हा हो, तर राहू केतू स्तंभामध्ये येणं म्हणजे काय होतं माहितीये का, की यदा कदाचित जातकाच्या मूळ पत्रिकेमध्ये ते नाहीये. मूळ पत्रिकेमधलं फक्त चंद्र आहे. राईट बरोबर आहे? राईट. मग आता जर समजा मूळ पत्रिकेमध्ये नाहीये आणि गोचरीचा राहू केतू येणार आहे, हा हा. तर जातकाला आपण सावधान केलं पाहिजे की निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी होतील की जेणेकरून जातकाला केतू आणि राहूची जी काही फळे आहेत ती संकटग्रस्त असतील आणि कदाचित त्याच्या जीवनातलं जे स्तंभ आहे, जो आधार आहे, तो कदाचित डगमळीत होऊ शकतो. डगमळीत होणे म्हणजे जर समजा तिथे आणखी ग्रह असेल तर आणखी पिढा लागेल. अजून पिढा लागेल. आपण मूळ पत्रिकेमध्ये काय शिकवलं होतं, जर समजा मनुष्याला मूळचा राहू आणि केतू जर तिथे स्तंभामध्ये असतील तर त्यावेळेला त्याच्या ऍक्टिव्हिटीज तशा असतील करेक्ट करेक्ट. त्या ग्रहाप्रमाणे. पण गोचरीचे आलेले आहेत तर याच्यामध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये बदल होईल. करेक्ट. मग कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये विदिन दॅट 240 days समथिंग विल हॅपन रॉंगली. काहीतरी त्याच्या हातून चुका होण्याची शक्यता दर्शवली जाते. मग आपण फक्त जातकाला सूचना देऊ शकतो. पण त्याची इंटेन्सिटी सर कमी होईल ना जेव्हा रेवतीमधून तो उत्तरा भाद्रपदामध्ये जाईल त्याला म्हणजे स्तंभातून बाहेर पडणार आहे तिथे. नाही नाही नाही, तो उत्तरा भाद्रपदा हे पण स्तंभामध्येच आलेलं ग्रह आहे. इथे जी 4 नक्षत्र आहेत, पुनर्वसू, उत्तरा भाद्रपदा, चित्रा आणि रेवती, ही 4 नक्षत्रामध्ये जेव्हा जेव्हा गोचरीचे ग्रह येतील तर तिथे मूळचा जो स्तंभात असलेला ग्रह जो आहे तो चंद्र आहे. आणि चंद्रासारखा ग्रह जेव्हा स्तंभामध्ये मूळचा असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्याची अवस्था ही नाजूक असते. चंद्र डेलिकेट प्लॅनेट आहे. पण सर उत्तरा भाद्रपदा हे पुढच्या लेअर मध्ये येईल ना ऍक्च्युली. हो बरोबर आहे. स्तंभाच्या बाहेर येईल. नाही नाही, स्तंभाच्या बाहेर नाही, स्तंभामध्येच आहे बघा ना. ते एंटर करणार ना ईशान्येकडनं परत. ईशान्येकडे उत्तराला जाणार. हो, पण तिथे पण गोचरीचा चंद्र पण परत आलाच आहे ना तिकडे. हो, बघा एक लक्षात घ्या की केतू हा कुठे जाईल तर हस्त नक्षत्रामध्ये जाईल. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बरं, राहू हा वर जाणार नाहीये, नाही, तो डायरेक्ट उत्तरा भाद्रपदामध्ये जाईल. म्हणजे तो Yes. स्तंभामध्ये येणार नाही, स्तंभातून बाहेर निघून जाईल. हा बाहेर जाईल तेव्हाच विचारतो मी तुम्हाला हा, की त्याची बाहेर जाईल. इंटेन्सिटी कमी होणार का म्हणजे जे म्हणजे तेव्हा त्याचा परिणाम जो आहे हा तो जातकाला कमी होणार. थोडा कमी होणार ना. करेक्ट. कमी होणार. Yes. पण आता तिथे ईशान्य दिशेला आपण जर पाहिलं तर मूळचे ग्रह कोणी नाहीये. म्हणजे जेव्हा ओव्हरलॅपिंगला प्लॅनेट मिळतो, आता राहू केतूचे जे नियम काय आहेत की माझ्या समोर 18 कुठला आहे, करेक्ट करेक्ट. त्याप्रमाणे त्या ग्रहाला असा इफेक्ट होत जातो. त्याचा टर्न जो आहे ना तो उत्तरा भाद्रपदामध्येच असेल. हा राईट. बरं, आता जर समजा आपण इथे विचार केला की पूर्वाषाढा नक्षत्रातून उत्तराषाढामध्ये येणार तेव्हा तो मंगळ पहिल्यांदा येणार आहे बघा तुम्ही. हो बरोबर आहे. करेक्ट. आणि मंगळ आल्यानंतर त्या ठिकाणी तो ताबा घेणार. करेक्ट करेक्ट. बरोबर आहे.
बरोबर आहे. हो. मग तो जेव्हा ताबा घेईल तर त्याच्याबरोबर चंद्र सुद्धा असेल. हम्म. मूळचा चंद्र पण तिकडेच आहे ना. चंद्र पण आहे हो तिकडे. मग तो ताबा घेईल. मग त्याने ताबा घेतल्यानंतर मंगळ किती दिवस राहील तर 16 दिवस. 16 दिवस, राईट. इन बिटवीन त्या 16 डेज त्या स्तंभाला एक एनर्जी प्राप्त होईल. म्हणून स्तंभामध्ये मंगळाने कोणते ताबा ग्रह घेतला यावे. सॉरी सर हो. मंगळाने हो. ताबा घेतल्यानंतर राहू केतू तिथे राहणार नाहीत ना गोचरीचे? नाही 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 राहू ते तर केतू बाहेर पडलेले गोचरीचे काय. राहतील. नाही 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 अजून आत्ताच ते आलेले आहेत मॅडम. 240 दिवस राहणार आहेत. आत्ता आलाय ना राहू. अच्छा, म्हणजे राहू असा मंगळ आहे ना. राहू आणि केतू तिघही राहतील तिथे येस आणि आता प्लस सांगतो तुम्हाला. येस मूळ येस कुंडलीतला चंद्र. येस मूळ कुंडलीतला चंद्र. आता बघा मंगळ जर तिथे वायव्य दिशेकडून स्तंभामध्ये येण्याच्या तयारीत आहे. हो बरोबर आहे. हो त्यानंतर तो लेफ्ट टर्न मारणार आहे. तो राईट टर्न मारणार नाही. अच्छा. तो लेफ्ट टर्न मारणार ना आणि उत्तरेकडे जाणार. हो 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 आणि तिथे बरोबर त्याला आहे. कोण भेटणार स्तंभामध्ये तर चंद्र भेटणार. चंद्र भेटेल. मग आता चंद्राची जेव्हा गाठभेट होईल त्यावेळेला चंद्र बलवान होईल आणि मंगळ हा तिथे त्या ठिकाणी टेम्पररी स्तंभ हासिल करेल म्हणजे मिळवेल. अच्छा. ताबा घेईल. तो हम्म, किती दिवसाचा ताबा असेल तर 15 दिवस 14 दिवस किंवा जास्तीत जास्त 16 दिवस. हम्म. ते सूर्याच्या गतीवरती अवलंबून आहे. हो आता आपल्याला बघितलं पाहिजे इथे ज्या वेळेला मकर राशीमध्ये जेव्हा मंगळ येईल तर तो कालावधी कुठला असेल. आता एक थोडस गणित लक्षात ठेवायचं की आता ऑलरेडी सूर्य जो आहे तो तिथून बाहेर निघाला आहे का हे बघायचं आहे. बाहेर निघालाय म्हणजे तो त्या ठिकाणी मंगळाच्या पुढे आहे की नाही. हो रवी बुध बघा आज हो. रवी बुध धनुराशीमध्ये मूळ मूळ नक्षत्र. नक्षत्रात आहेत. हा मूळ नक्षत्रात आहे. हम्म. तिथून ते कुठे जातील तर पूर्वाषाढामध्ये जातील. तिथून ते पूर्वाषाढामध्ये. स्तंभामध्ये येतील. हो स्तंभामध्ये त्यांना कोण भेटेल तर चंद्र भेटेल. हो राहू आणि केतू मग पण पुन्हा भेटतील ना सर त्यांना? नाही नाही राहू केतू नाही भेटणार. राहू केतू लेफ्ट टर्न लक्षात घ्या. अच्छा लेफ्ट टर्न. हो सॉरी विसरलो. हा 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 लेफ्ट हा टर्न आलं लक्षात लक्षात घ्या. सर. मग तिथे फक्त स्तंभामध्ये बुध आणि रवी पण किती काळ राहणार तर 14-15 दिवस हम्म. जास्ती नाही. हम्म. बरोबर आहे. पण तिथे चंद्राला एक आधार मिळेल. हो मग आपल्याला असं गणित करायचं असतं की जातकाच्या जीवनामध्ये सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे. कळलं का. हो सपोर्टिंग प्लॅनेट वरती त्याला एक आधारस्तंभ मिळेल कारण हे स्तंभाचं गणित आहे. हो मग तिथून सूर्य जो आहे तो श्रवणमध्ये जाणार. कधी जाणार तर त्या ठिकाणी बघा हे त्रिपाद नक्षत्र आहे तर 14 जानेवारी नंतर 10 दिवस म्हणजे 24 जानेवारीला चंद्र बरोबर सूर्य बरोबर श्रवण नक्षत्रामध्ये असतो. 24 ते 25 जानेवारीला तुम्ही उघडून बघा पंचांग. श्रवण मध्ये तुम्हाला ते चतुष्पाद नक्षत्र आहे हो नाही का. हो सर बरोबर आहे. बघा 24 जानेवारीचं हे असेल तुमच्याकडे. हा बरोबर आहे. मॅडम मध्ये बरोबर आहे मध्ये. ना? आहे सर. हो Yes. सर. मग तो बरोबर आहे. श्रवण मध्ये येईल. म्हणजे काय की सूर्याचा प्रवास कुठे होईल तर त्या ठिकाणी सूर्याचा प्रवास केतू बरोबर होईल. हा मूळचा केतू तिथे आहे. मूळच्या केतू सोबत होईल. हा मग मूळचा केतू जर श्रवण नक्षत्रात म्हणजे 12व्या स्थानामध्ये आहे. म्हणजे 12व्या जरी स्थानासंबंधी फल जरी मिळतील. 12व्या स्थानातला केतू असला तो चांगला. राहू 6ष्ठ स्थानातला चांगला. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा सूर्य तिकडून जाणार असेल तर 15 दिवसाच्या आतमध्ये काहीतरी चुकीच्या घडामोडी सूर्य त्यावेळेला 12व्या स्थानातून जाणार असेल आणि तो सप्तमेश असेल. हा कुंभलग्नाला सप्तमेश आहे ना तो. हो. हो मग त्यावेळेला हो, त्या सर. जातकाच्या जीवनामध्ये काहीतरी घडामोडी घडतील. कुठल्या बाबतीत घडतील याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला केतू हा पीडाकारक आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असू शकते. अधिकतम तो कुठल्या बॉर्डरला आहे तर दिशा त्याची उत्तर आहे. हो बरोबर आहे का टुवर्ड्स नॉर्थ. हो Yes. त्यानंतर तो त्या ठिकाणी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्य जेव्हा जाईल
तर त्याला तो कोटपाल म्हणून असेल. किती दिवस असेल? तर 15-14 दिवस. हो. मग कोटपालाची प्रत्येक ग्रहाची भूमिका ही आपल्याला कोटचक्रावरून कळेल. त्याशिवाय भूमिका कळणार नाही की त्याच्यावरती कुठली जबाबदारी आलेली आहे किंवा येणार आहे. कोटपाल म्हणजे काय की तो संरक्षणाच्या करता त्याची जबाबदारी असेल आणि स्तंभ म्हणजे तो त्या ठिकाणचा बादशाह असेल. म्हणजे आता मग इथे त्यावेळेला सर धनिष्ठामध्ये जेव्हा रवी येईल तेव्हा शनी आणि रवी असे 2 कोटपाल राहतील असा अर्थ होईल ना? ते शनी कुठे आहे? शनी नाही ना. नाही, गोचरीचा शनी शततारकामध्ये आहे ना? नाही, तो पण धनिष्ठामध्ये सूर्य असेल ना. हो, सूर्य धनिष्ठामध्ये येईल. मग पण मग कोटपाल सूर्यानंतर तो एरियामध्ये 2 हे हा, नाही राहणार का शनी नाही आणि आता तो रवी? ऐका मॅडम, हं, हं. आपला विचार काय आहे की 2 कोटपाल होतील तर त्या ठिकाणी ईशान्य दिशेला कोटपालाची नाहीये. हो. बरोबर आहे सर. कळलं का? सॉरी, लक्षात नाही राहिला एकदम. हं. कोटपालाची ईशान्य नाही. दिशा कोटपालाची नाही. पूर्व, बरोबर. आग्नेय, दक्षिण, हं. नैऋत्य, पश्चिम, वायव्य या कोटपालाच्या दिशा आहेत. उत्तर म्हणजे रवी राहील फक्त कोटपाल म्हणून हा, तर धनिष्ठामध्ये. रवी राहील आणि रवी आणि शनीची युती ईशान्य दिशेला गोचरीची होणार हो. शततारका नक्षत्रामध्ये. आता शततारका नक्षत्रामध्ये जेव्हा युती होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला जो महिना असेल तर तो महिना आपण जर बघितला तर एक लक्षात ठेवायचं की त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याची त्यावेळेला आपण बघितलं तर कुठला महिना असेल तो लक्षात घ्यावा. फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेला सूर्य कुंभ राशीमध्ये येतो. बरोबर आहे. हो. आणि त्या ठिकाणी 7 दिवस म्हणजे 22 तारखेला शततारकामध्ये सूर्य प्रवेश करेल. 22 तारखेपासून सूर्य 14 दिवस शनी सोबत राहणार आहे. गोचरीचे दोन्ही ग्रह गोचरीचे असतील हो. आणि त्यांचा जो शततारका नक्षत्रामध्ये जो मिलाप होणार आहे, एकत्र ते येणार आहेत, तर ते 30 वर्षानंतर एकत्र येणार असतील, येणार आहेत 30 वर्षानंतर. ते 27.5 वर्ष जे आहेत ते. कळलं? आता ह्याच्यापूर्वी सूर्य कुंभ राशीमध्ये आला होता त्यावेळेला शनीचं तिथे राशांतर झालं होतं. म्हणजे कधी? गेल्या वर्षाच्या अगोदर. कधी एंटर झाला शनी आतमध्ये प्रवेश कधी केला कुंभ राशीमध्ये? गेल्या वर्षी ना. रवी शिवाय शनी प्रवेश करू शकत नाही कुठलाही ग्रह. सूर्यासोबत असेल त्याच वेळेला तिथे एखाद्या ग्रहाचा प्रवेश होतो. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, बरोबर. म्हणजे गेल्या वर्षी 2023 शनी हा बोला. जानेवारीला आला ना. हा, म्हणजे त्या ठिकाणी जानेवारीला का आला? कारण धनिष्ठा नक्षत्र हे ज्या वेळेला जानेवारीच्या 15 तारखेला श्रवण नक्षत्रामधून उत्तराषाढामधून प्रवेश केला त्याच्यानंतर तिथपर्यंत येईपर्यंत धनिष्ठा नक्षत्रामध्ये कुंभ राशीमध्ये शनीचं भ्रमण होतं ना. मग नंतर शततारकामध्ये गेला. तर त्यांची भेट तिथे गेल्या वर्षी झाली होती. आता त्याच्यानंतर जी भेट आहे ती 27.5 वर्षानंतर होणार. त्याच्या अगोदर 27 वर्षानंतर झालेली आहे. बरोबर आहे. मग आता जर समजा तुम्ही गेलात इथे तर 94ची पत्रिका बघितली तर तुम्हाला कुंभ राशीमध्ये शनी आढळेल की नाही गोचरीचा? त्र्याण्णव 94 बघा. 94च्या मार्च महिन्यामध्ये बघा. 92ला मकरेत होता सर. कुंभेचा शनी, कुंभेचा. 93ला 94च्या होता. मार्च 94च्या मार्च मध्ये बघा. 93च्या मार्च मध्ये बघा. 93 डिसेंबरला कुंभेला होता. मग त्याच्या अगोदर मार्चला मार्च महिन्यामध्ये बघा. कुंभेचा 94ला शनी. हा कुंभ 93ला 94ला कुंभमध्ये शनी होता.
प्रत्येक वेळेला ग्रहांचं जे भ्रमण आहे ते रवीवरतीच अवलंबून आहे. बरं, माधुरी भागवत येतो तुमच्याकडे, थांबा जरा, पहिला हे कम्प्लीट होऊ द्या गोचर. 94ला शनी कुंभेतच होता सर. हा, मग कुंभेमध्ये कोणत्या नक्षत्रात होता? कारण कुंभ राशीचं त्रिपाद नक्षत्राचा भाग आहे. द्विपाद वायुतत्वाच्या ज्या राशी आहेत ना मॅडम, तर नक्षत्र तुम्ही मला अंश सांगा शनीचे किती होते? शततारका. हा, शततारकामध्ये 6 अंश 40 कलेनंतर शततारका लागतं धनु नवमाश. शनीचा अंश सांगा तुम्ही गोचरीचा 94चा किंवा 93चा. 12 अंश. 12 अंश शततारका, हम्म. पूर्ण शततारका. हो. शततारकाचं मध्य कुंभ नवमाश. बरं, ठीक आहे. आता भागवत मॅडम काय विचारायचं तुम्हाला, विचारा. सर, शनी 14 महिने प्रत्येक नक्षत्रात राहतो. हो. आणि मग आता तो शततारकामध्ये आले आणि त्याच्यानंतर सूर्य त्याच्यावरून जाणार, तर सूर्य 12 महिन्यात प्रत्येक राऊंड पूर्ण करणार. याचा अर्थ शततारकामध्ये जेव्हा शनीला सूर्य पहिल्यांदा भेटेल 30 वर्षांनी, तर त्याच्यानंतर लगेच तो 12 महिन्यांनी परत एकदा भेटेल आणि नंतर तो पूर्व भाद्रपदात जाईल, असं काही असेल? हो, आहे की बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कसं असतं की शनी रवीची भेट ही दरवर्षी होते. हा, बरोबर प्रत्येक नक्षत्रामध्ये होते, पण राशी बदलते. बरोबर. राशी बदलते. आता पूर्वा भाद्रपदा नक्षत्र हे त्रिपाद नक्षत्र आहे, हा. कळलं का? तर त्याचे 3 चरण जे आहेत ते कुंभ राशीत आहेत. हा. आणि 1 चरण जे आहे ते मीन राशीमध्ये आहे. हा. त्यांची भेट पूर्व भाद्रपदामध्ये पण होणारच आहे. बरोबर. आणि ती 2024च्या यदा कदाचित त्या 25च्या ह्याच्यामध्ये होईल. कळलं का? 25च्या एप्रिलमध्ये होईल, मार्च महिन्यात. म्हणजे जेव्हा 30 वर्षांनी पहिल्यांदा शनी रवी त्या एका नक्षत्रात भेटतील, तेव्हा परत इमिजिएट दुसऱ्या वर्षी परत सूर्य तिथे भेटू शकेल त्याच नक्षत्रात, आणि मग परत 30 वर्षाची सायकल. बरोबर आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा मॅडम खाली गेलात तुम्ही, तर त्या ठिकाणी तो रेवती नक्षत्रात पण भेटेल रवी बरोबर. बरोबर. कळलं का? कारण तेव्हा तो तिथे स्तंभाधिपती असेल. कळलं? हो. जे आगमन आणि निर्गमन जेव्हा तुम्ही बघाल तर ते मुख्य दिशेला आणि उपदिशेला असतं. तर त्या वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की इथे गोचरीचा शनी किंवा गोचरीचा रवीचं जे मिलन आहे ते पूर्वा भाद्रपदामध्ये, उत्तरा भाद्रपदामध्ये हे जेव्हा होणार, तर ती राशी कोणती आणि ते स्थान धनस्थानच असणार. आणि चतुष्पाद नक्षत्र आहेत ना 2, रेवती आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र ही चतुष्पाद आहेत मीन राशीतली. आणि पूर्वा भाद्रपदा त्रिपाद नक्षत्र आहे. बरोबर. मग तिथे जी गाठभेट होणार ती मीन राशीमध्ये दोघांची होईल. आणि प्रत्येक वेळी ज्या वेळेला तिथे शनीचं भ्रमण जेव्हा धनस्थानातून गोचरीचं असेल, तर एखाद्या वेळेला तो जर स्तंभात रेवतीला येईल त्यावेळेला तो तिकडचा बॉस असेल. त्याच्याप्रमाणेच पूर्णपणे कोटचक्राची तंत्र चालतील. बघा, ही एक संसद आहे किंवा एक किल्ला आहे. आता तुम्ही संसद बघता आहात, वादंग आहे, वादळ चालू आहेत, नाही का? तशाच प्रकारे जातकाच्या जीवनामध्ये सुद्धा अशा तऱ्हेची वादळे निर्माण होणार. तर म्हणजे याचा अर्थ जेव्हा रेवतीमधून मग तो परत अश्विनी आणि फिरत फिरत पुन्हा जेव्हा पुनर्वसू मध्ये येईल तेव्हा पुन्हा स्तंभात येईल आणि पुन्हा हीच गोष्ट होईल प्रत्येक वेळेस. मग तो कर्क राशीमध्ये त्यावेळेला स्तंभाचा जो काही त्याचा ताबा असेल तो 14 महिन्याचाच असेल. पण त्याला इट विल टेक लॉंग. कळलं का? आता जसं आपण बघितलं तो साधारणतः पुनर्वसू नक्षत्रामध्ये 2028 साली येईल. कळलं का? असं आहे. बरोबर. मग आपण जातकाला सांगू शकतो इन फ्युचर की बाबा तुझ्या जीवनामध्ये 2028 साल या ठिकाणी, आणि ते पुनर्वसू नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. त्यातले 3 चरण जे आहेत ते मिथुन राशीमध्ये आहेत आणि 1 चरण कर्क राशीमध्ये आहे. कर्क राशीमध्ये. पण गोचरीमध्ये कुठल्या ग्रहाला तो ताबा घेतो किंवा त्याच्यावर ओव्हरलॅपिंग करतो त्याच्यावरती फलादेश अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि आपण त्या दोन्ही दिवसांची पत्रिका काढू शकतो ना की तो पुनर्वसू मध्ये कधी शिरतो आहे आणि पुनर्वसू मधून हस्तमध्ये कधी जातो आहे,
ते दोन्ही हो, दिवसांची नक्की. पत्रिका आपण आधीच काढू शकतो आणि सांगू शकतो सांगू शकतो का नाही. आता पुनर्वसू नक्षत्राचा एक भाग बघायचा आहे तुम्हाला मॅडम. आता मिथुन राशीमध्ये 1973 कळलं का, 2003 आणि मग त्याच्यामध्ये 2033 हा. बरोबर आहे. 1973 अधिक 60 करा, 7 ने 6 13 33. 33 झाले ना. मग 2033-32च्या दरम्यान पुनर्वसू नक्षत्रामध्ये पुनर्वसू नक्षत्र हे त्रिपाद असल्यामुळे शनीचं वास्तव्य जेव्हा एखादा ग्रह करतो तर जाऊन परत राशीमध्ये येतो. राशी बदलते, नक्षत्र बदलत नाही. आता ह्या वेळेला काय झालेलं आहे की शततारकामध्ये जाऊन धनिष्ठामध्ये आलेला आहे. त्यांनी मकर रास घेतलेली नाही, कुंभ राशीमध्येच शनी महाराज होते आणि परत तिथून प्रवास स्टार्ट केला. कळलं. हो. मग तुम्हाला फ्युचरचं जे गणित आहे ते अशा रीतीने सांगायचं असतं. ओके, थँक्यू सर. काय वाटतं? हा बोला. हा. बोला, विचारा, हरकत नाही. भूमिका सर, लक्षात आली का? हा बोला बोला राजीव भाई. हा लग्न नक्षत्र शततारक आहे आणि ते 7 अंशाचं आहे आणि आपला शनी जो आहे तर तोही शततारकामध्ये 8 अंशाचा आहे ऍक्च्युली. तर याचा काही इम्पॅक्ट म्हणजे पत्रिकेमध्ये आपण बघतो की राहू केतू पण स्तंभात आहेत आणि मंगळावरनं मंगळ चाललंय आणि शनी पण शततारकामध्ये आहे लग्न नक्षत्रामध्ये. तर इम्पॅक्ट कोण देणार, राहू केतू देणार का शनी आणि मंगळ? सगळे ग्रह देणार. प्रत्येक ग्रहाला थोडे छोटे छोटे अधिकार दिलेले आहेत. शनी राहू केतूला जास्ती अधिकार आहेत, कारण का की त्यांचं जे काही भ्रमण आहे ते दीर्घकाळाचं वास्तव्य आहे. त्याच्यामध्ये गुरु हा 1 वर्षासाठी आहे, कधी कधी 13 महिन्यासाठी आहे. अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे तर गुरु आल्यानंतर गुरुचं फळ देणार, पण त्याचा कालावधी हा 1च वर्षाचा असेल. नक्षत्रामध्ये आपण जर बघितला तर त्याचा जो कालावधी 160 दिवस असेल. करेक्ट. कारण हे नक्षत्राचं गणित आहे ना आपलं. हो. मुकेश भाऊ, पत्रिका काढा. बरं, आता तुम्हाला काही विचारायचं विचारा. व्यवस्थित कळलं नसेल तर विचार. कळलं महत्व. तुमच्या हातामध्ये पत्रिका आहे, ती पत्रिका आता तुम्ही त्याच्यातून तुम्हाला कळलेलं आहे लाल ग्रह कुठले आहेत आणि निळे ग्रह कुठले आहेत. निळे ग्रह आत्ताचं गोचर आहे, लाल ग्रह मूळची पत्रिका आहे. भागवत मॅडम, परत विचारा तुम्ही, बोला. मगाशी कोटस्वामीचं काहीतरी सांगितलं होतं तुम्ही, ते जरा परत सांगाल का सर? असं आहे मॅडम, याच्यामध्ये कोटपाल आणि कोटस्वामी. जसं आता त्या ठिकाणी आपण बघितलं तर शेवटच्या सेक्शन मध्ये जे लोक असतात जन्माच्या वेळेला, तर ते कोटपाल म्हणून सांगितलं होतं. ईशान्य दिशा सोडून त्या 7 दिशा आहेत, तिथे जर एखादे ग्रह असतील तर त्याला कोटपाल म्हणून म्हटलं जातं. आणि चंद्राचा चंद्र ज्या राशीमध्ये आहे त्याचा मालक कोण आहे तर त्याला तो कोटपाल म्हणून सांगितलं जातं. कोटस्वामी. कळलं? कसं आहे, बोला. नाही, विचारा, तुम्हाला कळेपर्यंत विचारलं पाहिजे, तर नुसतं असं बडबडून चालणार नाही. काहीतरी एक हे पाहिजे, नियम आहे प्रत्येक गोष्ट. मे महिन्यामध्ये केतू आला हस्तमध्ये तर प्रॉब्लेम येईल ना? हो, प्रॉब्लेम येणारच आहे. आता त्या ठिकाणी मॅडम कसं आहे की जेव्हा आता तिथे 2 ग्रह मिळणार तर त्यावेळेला ते अष्टम स्थान आहेत. त्याच्या पुढे जाऊन नंतर गुरु सुद्धा मिळणार आहे, गुरुला सुद्धा भेट होईल ना. मग आता त्या ठिकाणी पर्टिक्युलर आपण जर बघितलं ना मॅडम, तर हस्त नक्षत्रामध्ये केतू हा 240 दिवस भ्रमण करणार आहे, बरोबर आहे. आणि तिथेच त्या 2 ग्रहांना स्पर्श झाल्यानंतर ते 2 ग्रह म्हणजे शुक्र आपण बघितलं तर भाग्येश आहे आणि चतुर्थेश पण आहे कुंभ लग्नाला, नाही का.
मग त्या संदर्भात काही प्रश्न होतील. आता जेव्हा अचूक टाइम काढायचा असतो तर तुम्ही त्याचा अंशाचा टाइम काढू शकता. मूळ ग्रह ज्या अंशावरून तिथे त्याचा ओव्हरलॅपिंग करणार आहे तेव्हा त्याचे अंश किती आहे. आता माझ्याकडे पत्रिका नाही पण आपण एक फॉर्म्युला घेऊया की मला एक सांगा की तिथे सूर्य आणि शुक्र 2 ग्रह आहेत का मॅडम? सूर्य शुक्र गुरु 3 ग्रह आहेत अष्टम स्थानामध्ये. शुक्र शनी आणि गुरु आहे. शुक्र शनी आणि गुरु आहे. मग आता जर समजा तुमचं म्हणणं असं असेल की तिथे पहिला भेट कोणाला होणार आहे तर शुक्राला आणि शनीला होणार आहे ना. हा कारण ते पहिल्या एकाच नक्षत्रामध्ये आहेत. हा ते हस्त नक्षत्रामध्येच आहेत हा. बरोबर आहे. आणि शुक्र हा किती अंशाचा आहे? शुक्र हस्तच्या 4थ्या चरणात 23 अंशाचा आहे. मग त्या ठिकाणी 23-20 ला नक्षत्र समाप्ती आहे. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्हाला तिथपर्यंत यायला शनी महाराजाला किती वेळ राहू केतूला किती वेळ लागेल. आणि त्याच्या पुढे असणारा ग्रह कोण आहे तर शनी आहे. तो किती अंशाचा आहे? शनी आहे 12 अंशाचा. मग त्याच्या अगोदर आहे ना. त्याच्या आधी मग आहे. मग त्याच्या अगोदर जर शनी असेल आणि तो सुद्धा हस्त नक्षत्रामध्ये आहे तर हस्त नक्षत्राचा आरंभ 10 अंशाला होतो. 10 अंश ते 13 अंश 20 कला. मग त्या ठिकाणी आपल्याला बघितलं पहिला इफेक्टेड कुठला प्लॅनेट असेल तर लग्नाधिपती आणि व्ययाधिपती इफेक्टेड. मग व्ययाधिपती इफेक्टेड असेल किंवा लग्नाधिपती इफेक्टेड असेल तर त्याच्या जीवनात जर अंशात्मक आपण जर विचार केला तर साधारणतः आपण जर विचार हे केलं तर शनीचं जे भ्रमण आहे तर ते एका ठिकाणी साधारणतः 110 दिवसाचं असेल. केतूचं भ्रमण जे आहे ते 60 दिवसाचं असेल. विदिन दॅट 60 डेज जर तुम्हाला त्या शुक्रावरती काही ना शनीवरती पहिलं आंदोलन होतील मग शुक्रावरती होईल. कारण शुक्र त्याच्यापासून दूरवर आहे. शुक्र चतुर्देश पण आहे भाग्येश पण आहे. शनी लग्नेश पण आहे म्हणजे दोन्ही केंद्राचा स्वामी आणि त्रिकोणाचा स्वामी केतूच्या विळख्यात येतील. पहिला एप्रिल हा पण तो उलटा चालतो म्हणून हस्तच्या चतुर्थ मध्ये शुक्रला पहिल्या एप्रिल मध्ये करेल. नाही आता ऐका मॅडम असा तो जाणार आहे ना कुठल्या दिशेला नैऋत्य दिशेला जाणार आहे. हा पण तो एप्रिल मध्ये हस्तच्या चतुर्थ चरणात येणार आणि सप्टेंबर मध्ये हस्तच्या पहिल्या चरणामध्ये. हा मग आता त्यावेळेला त्या ठिकाणी चतुर्थातून पहिलं चरण म्हणजे शेवटला तिथे कारण एक्झिट मध्ये असेल ना तो. एक्झिट मध्ये आहे ना. पण तो आधी नैऋत्य दिशेच्या मग त्या ठिकाणी शुक्र आणि शनी हे 2 प्लॅनेट जे आहेत ते इफेक्टेड होणार. मग तो केंद्र आणि त्रिकोण ह्या 2 स्वामींना तिथे केतूची झळ पोहोचेल. दोन्ही ग्रहांना केतूची झळ पोहोचेल आणि ते चतुर्थ स्थान आणि लग्न स्थान आणि भाग्यस्थान या स्थानांना तिथे काही त्रास होण्याची शक्यता आहे. कळलं? आता हे जे 7 ग्रह आहेत यांचं जे राशी क्रांती म्हणजे ज्या राशांतर जे होतं हे सूर्यावरती अवलंबून आहे. राहू केतूचं राशांतर सूर्यावरती अवलंबून नाही. दिस पॉइंट शुड बी नोटेड. सर मी एक विचारू? हा बोला ना. सर आता तुम्ही शुक्र आणि शनीचं सांगितलं हस्तमध्ये आहे ते पण मला असं म्हणायचं की तो पूर्व फाल्गुनीकडनं आधी आत शिरेल ना. हा आता बघा पहिली गोष्ट तो म्हणजे गुरुवरती आधी गुरुला आधी कट करेल तो. आता केतू कुठे आहे? चित्रामध्ये आहे. हो हो चित्रामध्ये. हा मग आता जर चित्रामध्ये जर असेल मॅडमने विचारलंय की तो हस्तमध्ये जाईल का. हा ओके. आता चित्रामध्ये जर ग्रह असेल तर तो रेट्रोगेट होणार आहे का तर चित्राच्या अगोदरचं नक्षत्र हस्त आहे. हो हो हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा असं आहे ना. मग तो त्या ठिकाणी नैऋत्येला त्याचं डिरेक्शन आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी जर समजा येणार असेल तर हस्त नक्षत्रामध्ये पहिला तो जेव्हा हे करेल तर
जास्ती अंशाचा जो ग्रह आहे त्याला पहिला इफेक्ट होईल. ओके ओके कळलं? हो हस्त नक्षत्रातून हस्त नक्षत्र हे जे आहे मॅडम ते 10 अंशाला सुरू होतं आणि 23-20 संपतं. तर हो. 23-20च्या जवळचा ग्रह पहिला इफेक्टेड होईल. हो. 23°20 कलेचा अगोदरचा ग्रह असेल तो पहिला. मग शुक्र किती अंशाचा आहे? शुक्र 23चा आहे. 23चा आहे. मग पहिला शुक्र शनिवार. इफेक्टेड होईल. मग शुक्र हा. पहिला इफेक्टेड होईल. हा तो एप्रिल मध्ये होत आहे. हा मग तेव्हा तो तिथून जाणार आहे आणि त्यावेळेला केतूचं भ्रमण टुवर्ड साऊथ वेस्ट मध्ये असेल. आता साऊथ वेस्टच्या डिरेक्शन मध्ये ज्यावेळेला केतूचं भ्रमण होणार तर जातकाच्या जीवनामध्ये काही अशी संकटे निर्माण होतील आणि एक तर साऊथ वेस्ट ही दिशा जी आहे ही केतूची दिशा नाही. तर ह्या जातकाच्या कुंडलीमध्ये सांगतो तुम्हाला काय काय घटना होईल. गुरु शनी शुक्र हे अष्टम स्थानामध्ये, शुक्र नीचेचा आहे हे पण नक्की झालं. हो. शनी म्हणून लग्नेश म्हणून आहे तो अष्टमात आहे आणि गुरु लाभेश म्हणून अष्टमात आहे आणि गुरु धनेश म्हणून अष्टमात आहे. बरोबर आहे? हो सर. बरोबर आहे. मग अशा वेळेला यदा कदाचित आर्थिक जे आपण ज्याला आपण म्हणतो की सेविंग धन जे काही आपण साठवतो संग्रह करतो, मग कुठल्याही गोष्टीचा जर संग्रह असेल तर पुन्हा लक्षात ठेवा काय काय संग्रह असू शकतो. एक तर गुरु हा संपत्तीचा आणि सोन्याचा संग्रह करणारा प्लॅनेट आहे. थोडस आपण स्लो जाऊ. बरोबर आहे. तर त्याची स्टोरेजची कारणं काय असतात. जातकाकडे कोणत्या कोणत्या गोष्टीचं संग्रह असू शकेल. आर्थिक संग्रह आहे का तो सुद्धा गुरुकडे आहे. सोन्याचा संग्रह आहे का तो सुद्धा गुरुकडे आहे. शनीकडे संग्रह कसला आहे तर मशिनरीचा आहे, मेटलचा आहे. शुक्राकडे कसला आहे तर हिऱ्याचा आहे, दागिन्यांचा आहे, ज्याला व्हेरायटीज ऑफ ते म्हणतो. दागिना तयार झाल्यानंतर तो शुक्राकडे येतो. सूर्य हा सोन्याचा कारक ग्रह आहे. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर गुरुमध्ये होतं जेव्हा तो विक्री करण्यासाठी येतो आणि शुक्र हा ऑर्नामेंट्स आहे. हा भाग लक्षात आला. शुक्र ऑर्नामेंटचा कारक आहे. म्हणजे जे काही ज्वेलरी आहे ती आपल्याकडे स्टॉक असतो आणि त्या ह्याच्यावरती कदाचित केतू तिथून जाणार असेल तर शुक्रामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी होतील. तर चतुर्थाधिपती आहे, भाग्याधिपती आहे की नाही पत्रिकेमध्ये बघा. सर अधिक तो निचेचा आहे की नाही. हो. मग निचेचा ग्रह असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित चुकीच्या माध्यमातून संग्रह केलेली जी काही धनसंपदा असेल तर ती कदाचित नाश होऊ शकते आणि त्याला कारणीभूत केतू किंवा राहू सारखा ग्रह जो असतो तो जबाबदार असतो. गॉट इट? हो सर. छान सर, मस्त खूपच एकदम. छान सांगितलं सर. म्हणजे अगदी कळालं तर खूप आहे पण एक्सप्रेस नाही करतायत म्हणजे आम्हाला पण खूप छान एकदम अप्रतिम छान. आता एक्सप्रेस तर करता आलंच पाहिजे. नाही तर मग मी बघतो पुस्तकात वाचून तुम्हाला एक्सप्रेस सांगतो. म्हणजे आम्हाला कळालंय पण असं समजा कोणी म्हटलं लेक्चर द्या या ह्याच्यावर तर तसं द्यायला थोडस अजून जास्त अभ्यास. पण म्हणजे पत्रिका बघण्यासाठी छान समजलं. खूपच छान म्हणजे अगदी निशब्दच केलंय. आता कसं आहे मॅडम माहितीये का की आता ह्या क्लासमध्ये किंवा वर्गामध्ये मी जर सगळे फलादेश जर असं वाचून वाचून दाखवलं तर आम्ही पण शिकत होतो एका ठिकाणी तर ते सांगायचे लिहून घ्या लिहून घ्या. मी म्हटलं एक काम करा तुम्ही लिहिलेलं आम्हाला द्या त्याचे पैसे देऊ आम्ही. ते रोज लिहायला लावायचे. कळलं का. आणि मी काही लिहून घ्यायचो नाही. मी नाही त्यांना सांगायचं आता मला लिह. हा एकच म्हणजे तुम्ही छान सांगताय मी ब्रेक नाही करत पण म्हणजे मला जे समजलं म्हणजे हा इथे शुक्र म्हणजे निचेचा आहे हा अष्टमात आहे म्हणजे मुळातच त्या जातकांनी संपत्ती गोळा करतानाच आपण असं म्हणू की अवैध काय म्हणतात त्याला इलिगल मार्गाने गोळा केली आपण असं म्हणतोच ना ते काही राहत नाही. मग हे म्हणजे ग्रहांचं भ्रमण जसा केतू कसा आला की तो आता त्याचं ते घेऊन पण जाणार म्हणजे ते आपण जे बोलतो पण इथे आपल्याला एक्झॅक्ट त्या पत्रिकेतनच दिसलं म्हणजे त्या ग्रहण म्हणून मी तर इतकं अचंबित झालं मला अक्षरशः अंगाला काटा येतोय ते तुम्ही सांगताय. खूप सरळ
म्हणजे काय तुम्हाला म्हणावं मला तर कळतच नाही. नाही नाही, मला काय म्हणू नका, मी आहे अहो नाही तसाच आहे. तुम्हाला म्हणजे आम्हाला तुम्ही म्हणजे आम्ही सगळेजण इतके हे आहोत भाग्यवान, की हे असं सांगणारं मला तरी नाही वाटत. न भूतो न भविष्यती. म्हणजे तुम्हाला वाटत असेल नाही असं काही अतिशयोक्ती, नाही. पण नाही हो सर. म्हणजे पैसे घेऊन सुद्धा शक्यच नाहीये आणि तुम्ही एवढं हे न करता म्हणजे इतके आम्ही ऋणी आहोत तुमचे, की खूप म्हणजे खरंच थँक यू. हॅट्स ऑफ सर. आता कसं आहे मॅडम, की बघा तुम्ही आता विषय काढला, हां. तर भाग असा असतो की प्रत्येक ग्रहाकडे परमेश्वराने ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. हं. तुम्ही कितीही जरी केलं, आता समजा की शुक्राचे जे गणित आहेत, हं. तर शुक्र कला नाडीमध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे. हं. काय सांगितलेलं आहे की शुक्र हा सौख्याचा पूर्ण कारक आहे. येस. आणि ज्या वेळेला शुक्राच्या राशी दूषित होतात, हं. आपण एक कालची कुंडली पाहिली होती, तूळ रास राहूने दूषित केली होती, हं. तर त्याचा सुद्धा फलादेश झालाच ना. होय. मग राहू केतू जेव्हा एखाद्या शुभ ग्रहाच्या राशीतून भ्रमण करतात, त्यावेळेला त्या ग्रहाची शक्ती आहे का तेवढं राहूला जोपासण्याची, सांगण्याची? नाही. हं. सांभाळण्याची ती ताकद नाहीये. म्हणून आपल्या पूर्व आचार्यांनी जी काही फलितं सांगितलेली आहेत, तर ती अशी आहे की तो कुठल्या राशीतून भ्रमण करतोय, त्याचा राशीचा जो ग्रह आहे तो ताकदवार आहे का त्याचा मित्र आहे. जरी मित्र असला तरी सुद्धा इट इज अंडर बाय नॉर्थ नोड, इट इज कंट्रोल बाय नॉर्थ नोड. येस. राजीव साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे का? छान सांगितलं. आता संग्रह हा करण्याचा जो काही माणसाचा भाग असतो ना, तर त्याच्याकडे काय काय संग्रह असू शकेल, तर त्या ठिकाणी अष्टम स्थान हे संग्रहित करण्याचं स्थान आहे आणि 12वं स्थान जे आहे हे आउट गोईंग आहे. येस. कळलं का? 12वं स्थान हे खर्चिक आहे, असा भाग आहे. म्हणून अशा सर एक तऱ्हेने तुम्हाला. विचारू? हा बोला मॅडम. शुक्र आणि बुध ह्यांचा अन्योन्ययोग झालाय नैऋत्य दिशेमध्ये आपल्या मूळ कुंडलीमध्ये, तर याचा काय परिणाम होईल? पहिली गोष्ट म्हणजे अन्योन्य योगाचा जो भाग आहे ना मॅडम, परत तेच आलेला आहे की जर समजा शुक्र आणि बुधाची जर युती असती तो नीचभंग राजयोग झाला असता. हो. या ठिकाणी नीचभंग राजयोग होत नाही. जो अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये नीचभंग राजयोग आहे अष्टम स्थानात. कळलं? त्याच्या पण अष्टम स्थानामध्ये मंगळ सुद्धा आहे, रवी सुद्धा आहे, शुक्र सुद्धा आहे, बुध सुद्धा आहे. त्याचा सुद्धा स्टॉक केलेला सगळा पैसा एबीसीएल मध्ये निघून गेला आणि त्यांनी स्वतःच सांगितलं की माझ्याकडे शून्य बॅलन्स होते, झिरो बॅलन्स, शून्य. मग आता त्यावेळेचं गोचर काय असेल? केतू जाणार आहे. हा मॅडम, त्यांच्या कुंडलीत पण आता अष्टमात केतू जाणार आहे. मग आता डिव्हिजन केलं ना त्यांनी, पैसे वाटले ना सगळ्यांना. वाटले पैसे. हा, वाद चालू आहे. ते तुमच्यासारखे सल्लागार असतील त्यांनी सांगितलं असेल की बाबा आता डिव्हिजन करा. कळलं? म्हणजे स्वतःचे पैसे सर एक गेले ना. बात पूछनी थी। बोलिए. हेलो सर। बोलिए सर बोलिए. एक छोटा सा मतलब एक मेरे मन में शंका थी। जैसे आप अभी अपन कोट चक्र में जो गोचर देख रहे हैं, तो ये गोचर का जो फलादेश है, अगर हम सामान्यतः अगर कोई गोचर देखते हैं तो सेम प्रेडिक्शन आएंगे, लेकिन हम जो कोट चक्र पे देख रहे हैं तो कोट चक्र में देखने का फायदा क्या? कोट चक्र का फायदा ऐसा है कि नक्षत्र के अनुसार हमको उस प्लैनेट को कौन सी दर्जा के अंदर है, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4। हम साधारण कुंडली में कोटपाल नहीं ढूंढ सकते। स्तंभ ढूंढ सकते हैं क्या साधारण कुंडली में? तो हमको कैसे मालूम पड़ेगा उसका स्तंभ कौन सा है, उसकी प्रजा कौन सी है? आप तो अभी आए, पहले लेक्चर 7 लेक्चर तो आप आए नहीं, जी जी जी। तो आपको मैंने सब पहले पढ़ाया है। तो जनता क्या है, राजा क्या है, प्रजा क्या है, हमारे सहयोगी कौन है, ये सब पढ़ाया हमने। लेवल 1, लेवल 3 सारी बातें जो है वो हमने हाँ पढ़ाई है। ये तो छूट गया। जी जी, मैं जस्ट ऐसे ही पूछा कि भाई आपने जैसे जो गोचर का फलादेश बताया, जैसे मैडम से अभी बात हो रही थी कि भाई अमिताभ बच्चन के शायद अष्टम भाव में भी केतु का भ्रमण होगा, बराबर। तो ऐसा ऐसा होगा। तो मैं वही पूछा कि इसको इसमें विशेषता क्या है कोट चक्र में? तो चलो ठीक है, आपने जो बोला सही है।
नहीं, विशेषतः आप इसीलिए सारे लेक्चर अटेंड नहीं करेंगे, और इसका रिकॉर्डिंग तो जी मैंने डाला ही नहीं है, जी रिकॉर्डिंग सर, मिलने जी वाला सर। नहीं है। हाँ, जी तो जी जो जी, आएगा वही खाएगा। सही है। नहीं सर, मैं जॉब पे रहता हूँ ना, घूमने वाला जॉब है, इसीलिए मैं नहीं अटेंड अभी कर क्या पाया। करेंगे, क्या बाकी करेंगे? कुछ नहीं। हाँ हाँ, नहीं नहीं, क्या? कोई बात नहीं सर। सर एक छोटा सा एक क्वेश्चन था सर। केतु के ऊपर अगर शनि का भ्रमण हो तो वो भी जो हानि होगी, शनि, तो भी वो भी हानि हानि होगी होगी, ना? वो भी हानि होगी। यस, ये तीनों भी एक दूसरे की हानि करने में लगे रहते हैं। अच्छा जैसे अच्छा। लाल किताब में हम देखते हैं कि जो राहु है वो शनि को संभालता है, मतलब बलि का बकरा राहु हो जाता है। और जी जैसे कि हम देखते हैं कि वहां पर शुक्र जो है चंद्रमा को बलि का बकरा करता है, तो उसी तरह किसी न किसी की बलि हो जाती है। समझ अच्छा। गया? हाँ, जी सर। तो इसी तरह यहाँ पर भी ऐसे ही है कि ये मोमेंट में कौन किसके साथ में गुजर रहा है, तो वो गुजरते समय हमको उस हालत में हमको प्रवास करना ही पड़ता है। अभी मेरा हिंदी में एक सर्वतोभद्र चक्र का क्लास शुरू होने वाला है अहमदाबाद में, तो अच्छा अहमदाबाद से लोग आ रहे हैं, अहमदाबाद से। उन्होंने कहा है कि हमको सिखाइए, तो अभी हिंदी बुकिंग चालू किया है। तो सर ऑनलाइन है कि ऑफलाइन है? ऑनलाइन, नहीं ऑनलाइन है। तो सर हिंदी आपको सर रिकॉर्डिंग सर से, हाँ ऑनलाइन है सब, जूम के ऊपर। मैं कहाँ जाऊंगा अहमदाबाद, जी मैं तो जी, अंधेरी फिर स्टेशन तो नहीं जाता जरूर हूँ। जरूर 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 से अटेंड करेंगे सर फिर तो। आइए आइए, जरूर आइए। एनीवे, चलो। ओके सर, अ, ठीक है। और आगे सर बोला, एनीबडी एल्स, हा बोला। सर सप्टेंबरला शनिवारनं केतू जाणार आणि रवी पण इथे येणार सप्टेंबरला, हाँ, हस्तच्या पहिल्या चरणात. बरोबर. हा, आणि तेव्हा त्यावेळेला तिथे त्रास होईल. रवी पण येईल ना. तेव्हा तेव्हा सुद्धा रवी शनीचं जे काही मत आहे ते भिन्न आहे. म्हणजे हम्म, त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं तर जातकाच्या त्या ह्याच्यातून रवीचं भ्रमण सुद्धा हानिकारकच ठरणार आहे. पण हम्म, रवीचं भ्रमण मॅडम असं बघितलं तर त्यावेळेला तो नैऋत्येकडून स्तंभामध्ये येणार आहे. पण केतू तसं नाही, केतू स्तंभातून बाहेर निघून नैऋत्येला जाणार आहे. हम्म. कळलं? मग तसं एकमेकांचं जे काही क्रॉस आहे किंवा हेड ऑन ज्याला आपण म्हणतो, तर अशा काही घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होऊ शकतील की ज्याला आपण म्हणतो की हेड ऑन प्रॉब्लेम तयार होतील, म्हणजे एकमेकाचा टकराव. कळलं? म्हणजे गोचरीमध्ये सुद्धा ते युद्ध होऊ शकतं. आणि अशा कितीतरी वेळेला राहू, केतू, समोरून गुरु, कदाचित समोरून चंद्र. आता आपण जेव्हा ग्रहण म्हणतो, जेव्हा होतं त्यावेळेला राहू चंद्र रवीशिवाय ग्रहण होऊ शकत नाही ना. म्हणजे काही मिनिटाकरता, काही तासाकरता तो ग्रहण तयार होतं की नाही? हॅलो हो पवार सर, मॅडम. हो. हा हा, हा सर. म्हणजे तिथून रवी कुठून येणार आहे, तर त्या ठिकाणी हस्त नक्षत्राच्या अगोदरचं नक्षत्र कुठलं आहे, तर पूर्वा, हम्म, उत्तरा. मग उत्तरा हे नैऋत्येला आलेलं आहे ना. सर नैऋत्य. नैऋत्यला. मग नैऋत्येकडून सूर्य प्रवास करेल आणि तो स्तंभामध्ये येण्यासाठी, आता तिथून तो स्तंभामध्ये येईल का, तर स्तंभ कुठेशी आहे, तर पुनर्वसू नक्षत्रामध्ये स्तंभ आहे का, ह्या बाजूला आहे बघा, जिथे मूळची पत्रिका आहे तिथे पश्चिमेला. नेहमी ग्रह डाव्या बाजूला वळेल, तिथे ग्रह हा डाव्या स्तंभात बाजूला वळतो. पुनर्वसू नक्षत्र आहे का? नाही, पुनर्वसू नाही मॅडम, ते उजव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला आहे. नैऋत्य ऑलरेडी दक्षिणेकडून फिरून आलेला ग्रह आहे तो. हो सर. नैऋत्यकडून आलं की नाही की तो डाव्या हाताला टर्न घेणार. मग डाव्या हाताला टर्न घेतल्यानंतर त्या ठिकाणी पश्चिमेची नक्षत्र बघा, रवी इत्यादी स्वाती ग्रह आहे, जे आहेत स्वाती. ना. हा, पश्चिमेकडची स्वाती आहे ना, विशाखा. हे त्या स्वाती, स्वाती हस्त, विशाखा. आणि अनुराधा. हा. मग त्या ठिकाणी जे नक्षत्र आहे ना मॅडम, त्या नक्षत्रामध्ये आपण जर बघितलं तर तूळ राशीमध्ये स्वाती नक्षत्र येतं, तर ते कधी येईल, तर ते द्विपाद नक्षत्र आहे. म्हणजे साधारणतः 22 तारखेच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये रवी स्तंभामध्ये येईल. बघा तुम्ही, 22 ऑक्टोबर 1900
24 काढा. 22 ऑक्टोबर 1924. बघा जरा. हो सर. नाही 24 1924 2024. आता 23 गेलंच ना मॅडम. आता रवी तुळेला येणार नाही कधी. स्वातीमध्ये. बघा ना ऑक्टोबर महिन्याच्या तिथे त्या ठिकाणी हो, 24 आहे ना, तारखेला आहे. स्वातीमध्ये येणार. हा मग त्या हो तुळेला येणार. हा तुळेला म्हणजे 22 तारखेला स्वातीमध्ये स्तंभामध्ये येईल. स्तंभ हो. 4 कोणाचे आहेत ते बघितलं पाहिजे आपल्याला. हम्म. बरोबर आहे की नाही. बरं हो. दुसरी गोचरीची एक गोष्ट लक्षात ठेवावी. राहू केतू हे उजवीकडे वळून नंतर स्तंभ ताब्यात घेतात आणि सूर्यादी ग्रह जे आहेत, राहू केतू हे सूर्यादी ग्रह नाहीत. सूर्यादी ग्रह जे आहेत ज्या वेळेला ते लेफ्टन घेतात त्यावेळेला ते स्तंभामध्ये येतात. कळलं. हो स्तंभामध्ये आल्यानंतर ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेला प्रवास करतात. तिथून ते कोटपाल होतात. नंतर ते वायव्येला किंवा ईशान्येला किंवा नैऋत्येला किंवा आग्नेयेला भ्रमण करतात गोचरीचे. त्याला सूर्यादी ग्रह म्हटलेले आहे. Got it? हो सर. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो. म्हणून राईट टर्न आणि लेफ्ट टर्न. राईट टर्न राहू केतूसाठी आहे किंवा एखादा वक्री ग्रह होणार असेल तर आहे. पण लेफ्ट टर्न जो आहे तो तुम्हाला स्तंभामध्ये येऊन परत दुसऱ्या दिशेला वळण घेणे, तिथून तो परत खाली येणे. स्तंभाकरता तुम्हाला लेफ्ट टर्नच घ्यावा लागेल, डाव्या हातानेच जावं लागेल. हे कुठल्याही याच्यामध्ये लिहिलेलं कोटचक्राचं हे नाही. हा राजीव साहेब आहे का याच्यामध्ये लिहिलेलं नाही काही? नाही आलं? सर. नाहीये हं? नाहीये 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 सर. अजून एक या. प्रश्न विचारायचा. बोला. गोचरीचे रवी बुध आता मूळ मध्ये आहेत, पण आता ते उत्तराषाढामध्ये जातील कधी ना कधीतरी, जिथे चंद्र आहे कुंडलीतला. तर निदान एक 12-13 दिवस तरी त्याला संकटातून थोडीशी सुटका होईल ना त्याची. हो सोडून 12 नाही. कधी बघा कधी कधी असं असतं की एखादी घटना तुम्हाला जर त्या याच्यातून तुम्हाला वाचवणारा प्लॅनेट असेल. आता आपण एक असा विचार करू की गुरु सारखा ग्रह, कालचा शनीचा लेख वाचला होता मी पाठवला होता तो ग्रुपला. शनी सारखा ग्रह जातकाच्या पूर्वकर्मावरती अवलंबून इत्यादी ग्रहाला फलादेश प्राप्त होतात. बरोबर आहे. हॅलो. करेक्ट करेक्ट. आता जर समजा त्या ठिकाणी आपण गुरुचा विचार असा आपण करू, तुम्हाला कुठल्या ग्रहाचा फलादेश पाहिजे मला सांगा. हा गुरुचच घेऊया आपण. बर ठीक आहे. आता गुरु हा ग्रह जो आहे हा लाभेश आहे आणि धनेश आहे या कुंडलीमध्ये. बरोबर आहे. आणि तो स्तंभामधून जाणार आहे तर तो पहिल्यांदा कृपा कोणावरती करेल तर शुभग्रह आणि त्याचे मित्र ग्रह. त्याचे मित्र कोण आहेत तर चंद्र आहे, मंगळ आहे, सूर्य आहे, बुध आहे, हा शुभ ग्रह आहे, शुक्र शुभ ग्रह आहे. शनी हा त्याचा सम आहे, तो त्याच्याशी नातं तोडत नाही, म्हणजे सम आहे. मग आता हा समग्रह असल्यामुळे बघा तुम्ही पुस्तकात पण लिहिलेलं आहे की समग्रह आहे, तर त्यांचं रिलेशन ना खाने दूंगा ना खाऊंगा. कळलं. हे काय झालं, सम झालं का विषम झालं? हा समज झालंय. देशमुख मॅडम काय याचा उच्चार काय होतो? मग तिथे समग्रह आणि विषमग्रह. आता विषमग्रह म्हणजे त्याच्या विरुद्ध जो भाग आहे तो. मग तिथे तुम्हाला गोचरीचा विचार करून त्याच्यावरती फलादेश करण्याची सवय ठेवली पाहिजे. ओके. अदरवाइज यू आर नॉट गोइंग टू रीड प्रॉपरली. हो आता जर त्यांनी मगाशी विचारलं की मुख्य कुंडली में हे देखना है, तर मग कोटपाल कशाला ठरवायचा, स्तंभ मुख्य कुंडलीमध्ये कसा फाइंड आउट करायचा आपण? नाही करता येत ना. पण इथे आपण बऱ्याच वेळेला सर मूळ कुंडलीवरून गोचरीचे ग्रह जेव्हा जातात तेव्हा आपण फलादेश बघतोय. पण आता जर आजची कंडिशन बघितलं तर गुरु वक्री आहे, बुध वक्री आहे. हो. आणि बुध जर गोचरीचा पाहिला या कोट चक्रावर तर तो स्तंभाकडे जातोय आणि तो आता वक्री असल्यामुळे तो रिव्हर्स जातोय.
बरोबर. आणि गुरु जो आहे तो बाहेर पडायचा आहे, पण तो वक्री होऊन म्हणजे तो स्तंभाकडे येतोय ऍक्च्युली आतल्या नाही, साईडला. आता तर त्या ठिकाणी गुरु बघा अश्विनीमध्ये आहे, तो रेवतीमध्ये येणार नाही, हा तो येणार. वृषभेलाच जाईल. हा तो डायरेक्टली ऑलरेडी रेवतीमधून गेलेला आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही का. आता तो त्या ठिकाणी भरणीमध्ये जाईल, भरणीनंतर कृत्तिका राशांतर होईल. पण याचा काही इम्पॅक्ट काही होतो का म्हणजे? होणार, नक्की होणार, नक्की होणार. तर आता ते स्थान कुठलं आहे, तर आपण परत सांगतो की मेष रास जी आहे ती कुंभ लग्नाला ही कुठे येते, तर पराक्रम स्थानात येते. करेक्ट. आता आणखी एक सांगतो तुम्हाला, आपल्याला फलादेश बघायचंय. हो. कोणाचं कुंभ लग्न वगैरे आहे का इथे, सांगा मला. आहे सर. बरं, आता कुंभ लग्न जर असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये भावंड स्पेशली त्या संदर्भात भावंडांना काही दुःख किंवा भावंडांशी न पटणं किंवा भावंडांची जबाबदारी आपल्यावरती येणं, अशा तऱ्हेचा संकेत मिळालाय का? कलह झालाय का त्यांच्यामुळे किंवा हो सर. प्रॉपर्टीमध्ये? हा, बोला बोला. आरोग्याची प्रॉब्लेम अनुभवले म्हणजे आहेत ना, काही भावना आहेत ना, म्हणजे काहीतरी आहे ना. म्हणजे ते तुम्हाला हो त्या सर. ठिकाणी भेडसावले, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते त्यांची केअर करावी लागली किंवा सतावतात. तर अशा गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये होतात. आता एक साधा नियम असा आहे मॅडम, कुंडली थोडीशी म्हणजे ऍडव्हान्स मध्ये वाचतो मी, की कुंभ लग्न किंवा मकर लग्न या व्यक्तीच्या याच्यामध्ये मंगळ हा लग्नी जरी उच्चीचा झाला मकरेला, पण कुंभ लग्नामध्ये कोणी उच्चीचा होत नाही. कुंभ लग्नाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित काही कारणामुळे भावंडांचे प्रश्न हे उपस्थित होणार आणि त्यांची आजारपण किंवा त्यांचं दुःख, त्यांची आर्थिक हानी ही ठरलेली आहे. उदाहरण सांगतो, उदाहरण माझ्याकडे उदाहरण भरपूर आहेत. अमिताभ बच्चनचा भाऊ अजिताभ बच्चन माहिती तुम्हाला? बोफर्स हो मध्ये सर. त्या माणसाने वकिलाला 70 कोटी रुपये खर्च केले बोफर्स मध्ये. त्या भावाचं नुकसान झालं की नाही? कितीतरी वर्ष भाऊ एकमेकाशी बोलत नव्हते. तुम्हाला मी असंख्य उदाहरणं देईन. गॉट इट? हे ठरलेले नियम आहे. सर कोटचा अभ्यास करण्यासाठी मी अमिताभ बच्चनचीच कुंडली निवडली होती आणि आता हा शततारका म्हणजे ओरिजिनल पत्रिकेत त्यांच्या शततारकामध्येच केतू आहे आणि तो उत्तरेला आहे, अगदी आउटर बरोबर. ह्याच्यामध्येच आहे आणि आता बरोबर. गोचरीन शनी त्या केतूवरनं चाललेला आहे. बरोबर. आणि सर त्यांच्या ओरिजिनल पत्रिकेत स्तंभामध्ये फक्त चंद्र आहे. मगाशी तुम्ही एक पॉइंट सांगितला चंद्राबद्दल, तो माझा मिस झाला की स्तंभातला फक्त चंद्र आहे आणि त्यांचे जे सल्लागार आहेत तर त्याच्या सेकंडरी पोझिशन मध्ये गुरु, रवी आणि बुधासारखे ग्रह आहेत. म्हणजे Yes, ती exactly. पोझिशन चांगली आहे. येस, आणि इट इज त्यांच्या सेकंडरी. बरोबर. येस सर. येस, हो. येस. आणि त्यांच्या तिसऱ्या लेवलला मंगळ, शुक्र, राहू सारखे ग्रह आहेत आणि लास्ट जी फोर्थ आहे तर त्याच्यामध्ये शनी सारखा ग्रह आहे, शनी आणि केतू आउटर साईडला. अशा बरोबर. रीतीने त्यांची पत्रिका आणि म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्या समोर आहे आणि त्याच्यावरनं कोटचक्राचं कसं प्रेडिक्शन हे होईल हे म्हणजे अभ्यासासाठी घेतलं होतं. ठीक. आता मी तुम्हाला त्याच्या पुढची भाषा सांगतो. अमिताभ बच्चनची ना कुंभ लग्न आहे नक्की? हो सर. लग्नी केतू आहे नक्की? हो. बरं, केतू त्यांचं जे घर आहे त्याच्या समोर एक जनरेटर आहे मोठा त्यांच्या घरामध्ये, बरोबर आहे? अच्छा. हा. म्हणजे आपण लग्नस्थान बघितलं. आता आपण हो. चतुर्थ स्थानाकडे जाऊया. चतुर्थ स्थानाकडे समोर एक संगीत विद्यालय आहे, कळलं? म्हणजे वृषभ रास आहे. हो, तिथे शनी आणि हर्षल आहे ओरिजिनली. तिकडे संगीत विद्यालय आहे त्यांच्या घरा आपण त्यांच्या घराची कुंडली बघूया. त्यानंतर सप्तम स्थानामध्ये आलो आपण आणि षष्ठ स्थान हे कन्या राशीकडे येतं, बरोबर आहे? षष्ठात कर्क राशी येते सर. षष्ठ स्थान कर्क रास येते. हो. आणि सप्तम स्थान हे तूळ रास येते. सिंह राशी सर. हा, सिंह राशी. एक मिनिट. तर त्या ठिकाणी जिथे कर्क रास आहे ना
तिथे उत्पल संघवी नावाचं एक विद्यालय आहे वायव्य दिशेला. वायव्य दिशा ही बुधाची आहे कालपुरुषाला. ते उत्पल संघवी एक विद्यालय आहे, विद्यालय आहे तिथे. त्यानंतर शिवरास येते सप्तम स्थानामध्ये पश्चिमेला. हो सर. तिथे आरोग्य निधी हॉस्पिटल आहे. अच्छा, तिथे राहू आहे त्यांचा. तिथे हॉस्पिटल आहे. अष्टम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? कन्या. कन्या. तिथे मार्केट आहे. हा, तिथे रवी बुध मंगळ शुक्र म्हणजे आले मार्केटचे. मार्केट आहे तिथे. त्याच्या घराजवळ मार्केट आहे, तिकडे जू मार्केट आहे. कळलं? आणि दशम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे ना, ही गुण सर. राशी आहे. त्यांच्या बाजूला जो बंगला आहे त्याच्याकडून दक्षिणेचा प्रकाशच येत नाही. अच्छा. खूप छान सांगितलं हे सर. पत्रिकेवरनं पूर्ण घरासंदर्भातलं क्लिअर झालं तुमच्या. येस, इथे हे सुचलं पाहिजे शिक्षकाला, हे सुचलं पाहिजे. आता तुम्ही एखादी कुंडली घेतली हरकत नाही, आता वेळ पण झालेला आहे, पण तरी सुद्धा लॉजिक इम्पॉर्टंट आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. आत्ताची जी कुंडली आपण मांडली तर त्याच्यामध्ये इथे स्तंभामध्ये गोचरीचे राहू केतू आहेत, पण या स्तंभात जर सपोज इथे चंद्राच्या ऐवजी रवी बुध असते, पण तरी सुद्धा या राहू केतूनी असाच इम्पॅक्ट दिला असता का? हो, राहू केतू आणि शनी हे गोचरीने आपल्या कर्माचा फलादेश देतात. आपल्या कर्माचा, तुमच्या कर्मामध्ये खरोखर काय आहे. आता काल एक मी दर्शनाला गेलो होतो. मॅडम, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 1000 वर्षापूर्वीच शिवाचे देवालय, म्हणजे अनेक शिवपिंडी, अनेक. आणि ती 1000 वर्षापूर्वी ती कुठली फॅमिली आहे माहिती आहे का? गोसावी नावाची फॅमिली आहे. तिथे पार्वतीच्या पादुका आणि शिवलिंग, कमीत कमी शिवलिंग 50 आहेत आणि पादुका साधारणतः चरण, म्हणजे पार्वतीचे चरण हे पण 50 आहेत. आणि ते पूर्णपणे आपल्या दगडावरती कोरलेले आहेत. आणि असं वाटतं ना की तुम्ही तिथे पॉलिश केलं, कुदरती आहे. 1000 वर्ष. कळलं? त्याच्या बाजूला स्मशान आहे, त्याच्या बाजूला स्मशान आहे. त्या स्मशानामध्ये बसून तुम्ही छानपैकी जेवू शकता, एवढं स्वच्छ आहे. विचार करा, मुंबईमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत. कळलं? आणि 1000 वर्षापूर्वीची गोष्ट, ते पण दक्षिण मुंबईत मध्ये, वाळकेश्वरला. ठीक आहे, एनिवे नेक्स्ट आणखी आता आपल्याला परत घ्यावा लागेल ही पत्रिका, किंवा आणखी दुसरी पत्रिका घेऊ. पण तुमचा काही आणखी काही प्रश्न असेल तर विचारा. सर, विचारू काय? सर, इथे विचारा. जानेवारीमध्ये उत्तराषाढामध्ये बुध जाणार आहे, तो स्तंभामध्ये येणार आहे मध्ये, आणि तो चंद्रावरून जाणार आहे. जो षष्ठेश आहे आणि अष्टमेश बुध आहे, तो चंद्रावरनं जाणार स्तंभामध्ये. मग ते कसं जानेवारीमध्ये? आता असं आहे की जानेवारी मध्ये जेव्हा बुध येईल त्यावेळेला चंद्र बुध जरी शत्रू असले तरी सुद्धा ते 2 शुभग्रह आहेत आणि ते एकमेकांची सहाय्य करणार आहेत. म्हणून इथे शुभग्रह आणि अशुभग्रह याच्याबद्दलचा फलादेश आहे तो केला पाहिजे. मग जातकाच्या याच्यामध्ये षष्ठस्थान हे नोकरीचं आहे, शत्रूचं आहे, रोगाचं आहे. यदा कदाचित त्या ठिकाणी एखादं लिटिगेशन असेल, कोर्ट कचेरी असेल तर समझोता होण्यासारखं आपल्याला दिसतं. अप्रपाय. पण चंद्र आणि बुध हे एकमेकाला पोषक आहेत. पोषक आहे. येस. कळलं का? असं आहे. मग फलादेश करतेवेळी तुम्हाला पूर्णपणे अशा तऱ्हेने विचार करूनच फलादेश करता आला पाहिजे. एनी प्रॉब्लेम? आता काय तुम्हाला विचारायचं विचारा, अभिप्राय द्यायचा अभिप्राय द्या. आणखी आपण बरीच कार्यशाळा घेणार आहोत. आणि आता परवा, उद्या मॅडमचा क्लास आहे, परवा जो आहे तो मी त्या याच्यामध्ये तुम्हाला रोमन पद्धती आणि इटालियन पद्धती शिकवणार आहे. त्याचं पण रेकॉर्डिंग मुकेश भाऊ टाकायचं नाही. होय होय सर. ते टाकायचं नाही.
जे लोक येतील त्यांना घ्यायचं, रेकॉर्ड नाही करायचं. याचं पण रेकॉर्ड टाकायचं नाही, हरकत नाही. एनिवे, कोणाला काही विचारायचं आहे बोला, किंवा अभिप्राय काय द्यायचा आहे तर द्या, मग दुकान बंद. बोला. तर मी एक विचारू, हा बोला. आपण वक्री ग्रह म्हटला तर तो त्याच नक्षत्रात थांबणार तो, हो, किंवा तो काही अंश मागे येईल. पण तो जर अंश- अस्त झाला किंवा स्तंभी झाला तर त्याचं प्रेडिक्शन आपण कसं देणार? पहिली गोष्ट म्हणजे रवी शिवाय कुठलाही ग्रह अस्त होत नाही, राहू अस्त होणार नाही. उलट हा. तो राहू रवीला अस्त करून टाकेल, हो. कळलं. दुसरा भाग असा आहे की जर एखादा ग्रह तिथेच रेंगाळत असेल तर तो ग्रह कोण असेल, एक तर मंगळ असेल, एक तर बुध असेल, शुक्र असेल, हो. शनी असेल. तर अशा हा. वेळेला त्या ग्रहाच्या वरून कोण जाणार असेल किंवा सूर्य त्याच्या जवळपासच असेल तर तो तिथे वक्री होईल. जवळपास असेल किंवा आपण ताराचक्र वाचलेलं आहे, हो. तर ताराचक्राच्या अनुसरून आता जसं की नोव्हेंबर महिन्यामध्ये शनी महाराज मार्गी झाले, कळलं की नाही. आणि त्यावेळेला शनी एक कुठल्या नक्षत्रामध्ये होता, धनिष्ठा. मग मार्गी कधी झालं, मग त्या ठिकाणी मार्गी होताना सूर्याची साथ मिळाल्याशिवाय मार्गी होणार नाही. जेव्हा सूर्य विशाखामध्ये असेल त्यावेळेला तो मार्गी झाला. पण तिथल्या तिथेच जर एखादा ग्रह घोटाळत असेल तर त्याचे परिणाम हे दीर्घकाळ जातकाच्या जीवनामध्ये होतात, कुठला ग्रह असेल त्याप्रमाणे. मग तो चांगला ग्रह असेल, चंद्र हा वक्री होत नाही. आता आज अष्टमी आहे, आजचा चंद्र काही तासाकरता वक्री आहे. आज अष्टमी आहे ना. हो. आता मिथुन लग्न उदित होऊन गेलेलं आहे, चंद्र आपल्या डोक्यावरती दिसतोय. हो. मीन रास आहे ना, हो. आणि धनुचा रवी आहे. म्हणजे आजची अष्टमी जी आहे ही कृष्ण पक्षातली आहे. हो, कृष्ण पक्षातली आहे. नाही, शुक्ल पक्षातली आहे. आता पौर्णिमा होईल ना, मिथुन राशीमध्ये नाही, पौर्णिमा. पौर्णिमेला अवकाश आहे ना. शुक्ल पक्षातली आहे. शुक्ल नवमी. पक्षातली, शुक्ल पक्षातली अष्टमी नवमी आज दोन्ही एकच आहे, आणि ती मीन राशीमध्ये आहे. बरं, आता विचारा दोन्ही मॅडम नाही. काय. हा. विचारा विचारा विचारा. सूर्याने पाहिलेली तिथी मॅडम अष्टमी आहे का? हो, सूर्याने पाहिलेली अष्टमी. मग अष्टमीच आहे. बरं, ठीक आहे. दुसरं काय? नाही, थँक्यू सर. बरं, अभिप्राय काय तुमचा? क्लास कसा वाटला सांगा. क्लास खूप म्हणजे शिकण्यासारखं खूप आहे सर, आणि खूप चांगलं कळतंय. कारण थोडस अजून काय डावीकडे आणि उजवीकडे जो ग्रह वळतोय त्याचा थोडा अभ्यास करायला लागेल. पण राहू केतू हे उजवीकडे वळणार स्तंभामध्ये हो. जाताना, आणि हो. बाकी इत्यादी ग्रह जे आहेत स्तंभामध्ये जाताना डावीकडे वळणार. डावीकडे कुठलाही ग्रह घ्या, सिक्वेन्स तशीच आहे ती. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता आमचे राजीव साहेब आहेत, राजीव साहेबांकडे कोटचक्राची पुस्तकं आहेत, पण त्यांनी त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे का राजीव साहेब? बघा. नाही, त्याच्यात तसं काय नाहीये सर, नाही. आणि हे म्हणजे मी म्हणलं ना की मूळ कुंडलीवरून गोचरीचे ग्रह जे जातात कोट चक्रामध्ये, तर ते तर बिलकुल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. हे मेन्शन आहे, त्यांनी फक्त पुस्तकं लिहिलेली आहेत. हा, ते तुम्ही नाही. फक्त हे प्रात्यक्षिक शिकावं लागतं, पुस्तक वाचून जमणार नाही. पुस्तकात तसं ते वर्णन देणार पण नाही. हो, खरंय खरंय. नाही देणार. बरं, ठीक आहे. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? देशमुख मॅडम वगैरे, आज हळवणकर मॅडम नाहीये. बोलायचंय, कोणाला अभिप्राय द्यायचा आहे? राजीवजी काय बोलताय तुम्ही? चिपलकट्टी. नाही, मी दिलाच ना की ज्या गोष्टी सर सांगतायत ना त्या पुस्तकामध्ये बिलकुल नाहीयेत, आणि मी स्वतः त्याचा एक्सपिरियन्स घेतोय त्याचा. द्या मग तुम्ही कोटचक्राचा अभिप्राय द्या जरा. सरांकडनंच भरपूर ऍक्च्युली खूप नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या ह्याच्यामध्ये, आणि पुस्तक वर्क नाही होत हे माझ्या लक्षात आलं ऍक्च्युली. आणि पुस्तकं तशी नाहीच आहेत बाजारामध्ये. तर सर तुमच्याकडेच हे सगळं ज्ञान तुम्हीच देऊ शकाल ऍक्च्युली, आणि तुमच्याकडनंच हे मिळतंय सगळं. ठीक आहे, पुढे तुम्ही हे चालवा,
वंश तुम्ही चालवा. हा चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हॅलो. तर खूप छान झाला क्लास आणि खूप महत्वाचं आहे कोटचक्र आणि गोचर वगैरे एकदम चांगलं कळतं आणि तुम्ही तर एकदम फटाफट सगळं डोक्यामध्ये एवढं बसलंय फिट, सगळं कालनिर्णय बसलाय. तर मस्त झाला क्लास, छान एकदम सुंदर. धन्यवाद. हा प्रिया कोण आहे बदाडे? बोला मॅडम. बोला. नमस्कार सर. नमस्ते तुमच्या नमस्ते. क्लासेसला नेहमी असते मी आणि तुमचे क्लासेस अतिशय अप्रतिम असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगणं म्हणजे दिव्यांना सूर्याला हे दाखवण्यासारखं आहे सर. पण तुमचे आपले नवग्रह जसे आहेत, नवरत्नांची माळ, तसे तुमचे क्लासेस अतिशय अमूल्य रत्नांची शृंखला आहे आणि ही अशीच दिवसेंदिवस वृद्धिंगत हो आणि आम्हाला त्याचा लाभ मिळत राहो. हे परमेश्वराच्या श्रीचरणी प्रार्थना सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. आता सर कुणाल मॅडम. आपकी क्लास में जब भी मैं अटेंड करता हूँ, बहुत कम अटेंड कर पाता हूँ, लेकिन जब भी हाँ। अटेंड करता हूँ तो हर बार एक नई चीज सीखने मिलती है। यस। भले ही मैंने कोट चक्र का अभी पहला क्लास अटेंड किया, पिछले 5 तो अनफॉर्चुनेटली मेरे से मिस हो गए, क्योंकि अब मैं कार चलाना होता है तो फिर संभव नहीं होता सुनना भी। तो लेकिन इस क्लास में भी काफी कुछ सीखने मिला और आपके जो अनुभव रहते सर वो तो दुर्लभ रहते, मतलब वो कहीं सुनने मिलते ही नहीं। जैसे आज आपने बताया कि भाई कुंभ लग्न वालों को अपने भाई से कहीं ना कहीं तकलीफ रहती है या भाऊ को तकलीफ रहती है, तो ये एक यूनिक चीज है। मतलब ये बात सही है, मेरे पास भी 2-3 कुंडलियां है कि वो हमेशा भाई से परेशान रहे। तो सर आपकी क्लास तो अद्वितीय रहती है। मुझे मराठी बहुत अच्छी नहीं आती, फिर भी मैं मन से बहुत गौर से सुनता हूँ कि जितना भी ज्ञान अर्जित हो वो बहुत है। आपका तो एक एक शब्द अमूल्य है सर, तो बहुत अच्छा लगता है आपकी क्लास में। और सर आपका सर्वतोभद्र चक्र का हिंदी में आने वाला है तो और आते प्रसन्न रहिए हो गया मन। आते रहिए। अभी वो हो गया, मतलब लगभग 60 लोग हो गए। तो सर उसका कोई एडवर्टाइजमेंट नहीं आया, मतलब नहीं, मैं अभी वो लोग को मैंने बताया कि आप भी करो। दिल्ली का है, कलकत्ते के हैं, अहमदाबाद के हैं, उड़ीसा के लोग हैं, काफी जगह से लोग हैं। हिंदी और गुजराती में मैं स्टार्ट कर रहा हूँ। तो सर एडवर्टाइजमेंट तो मतलब पता तो चलना चाहिए कब से क्लास चालू हो रही है, हम कैसे अटेंड करेंगे? मुझे तो अभी पता चल रहा है। मैं डालूंगा ना। अभी क्या जरूर होता से है। डालिएगा सर। हाँ जरूर जरूर आपको भेजूंगा। ऐसा होता है ना कि यहाँ पर अभी ज्योतिष क्षेत्र के अंदर मैं मेरा एक्सपीरियंस बता रहा हूँ। यहाँ पर अभी धंधा बंदा होने वाला नहीं है किसी का भी। बराबर। सब दिल्ली वाले जी आप देखते होंगे शांत हो गए सब पूरे। वो सही खाली बात है, कोरोना में चिल्लाए, बाकी सब आउट हो गए। सबकी क्लासेस बराबर बंद। है, सही है सर। आपके पास सर प्रैक्टिकल अनुभव है और आप जितने अपनेपन से पढ़ाते हैं ना सर वो बहुत अच्छा लगता है। मतलब आप सोचिए कि मैं, मतलब मुझे मराठी का बहुत प्रॉब्लम है, फिर भी मैं मुझे आपका क्लास अटेंड करना बहुत अच्छा लगता है। हर बार एक यूनिक चीज मिलती है, ऐसा लगता है ना यस। ये महासागर है, जितनी भी बूंदे आ जाए अपना उद्धार हो जाएगा। आप कहाँ भोपाल से अच्छा हैं? लगता है सर। मैं प्रॉपर नागपुर से हूँ, महाराष्ट्र से। अरे वाह, वेरी गुड। अभी तो देखिए, आप शेयर बाजार का करते हैं? हाँ मैं ट्रेडिंग करता हूँ, शेयर हाँ मार्केट का नहीं, ट्रेडिंग करता हूँ। ट्रेडिंग कीजिए, लेकिन किसी को भी व्हाट्सएप के ऊपर रेकमेंड मत कीजिए। आज हमारे यहाँ पर एक आदमी को 30 करोड़ रुपया पेनल्टी लगाया है। अरे हाँ, और 100 लोगों को ईडी का इंक्वायरी आया है, बहुत बड़ी इंक्वायरी आया है सूरत में। अच्छा अगर अच्छा अच्छा। आपको महाराष्ट्र टाइम्स आज का मिला तो पढ़ना। जो भी आदमी व्हाट्सएप के ऊपर रेकमेंड करता है या फेसबुक पे करता है या इंस्टाग्राम पे करता है या ज्योतिष में करता है, उसको डायरेक्ट जेल हो जाएगी। अरे बाप रे, ये तो बहुत गलत कर रहे हैं ईडी वाले। हाँ नहीं, अभी ईडी नहीं कर रहा है, सेबी कर रहा है। इंदौर में काफी लोग पकड़ा गए। 30 करोड़ रुपया हमारे फ्रेंड्स को लगा है पेनल्टी। 30 करोड़। सर इनसाइडर ट्रेडिंग बहुत होती है ना, गलत गलत चीजें रिकमेंड करके पैसा बहुत कमाते हैं लोग। करोड़ों रुपए, करोड़ों क्या अरबों कमाते तो भी चलता है। 200 करोड़ रुपए की पर डे इनकम वाले भी लोग हैं, पर डे। है सही,
यस, सही बात है सर। ऐसा है। आप मारवाड़ी है ना? नहीं सर, मैं जायसवाल मारवाड़ी नहीं हूँ, मैं कलार हूँ, मैं दारू जय बेचने वाला आदमी हूँ। जायसवाल है ना? जी जी। जायसवाल है ना? हाँ, तो जायसवाल यस सर। मारवाड़ी होते हैं। तो जहां ना पहुंचे घोड़ा गाड़ी, वहां पहुंचे मारवाड़ी, समझ गए? नहीं नहीं सर, मारवाड़ी लोग अलग होते हैं, हम लोग कलार लोग हैं बेसिकली। मतलब जो कलार लोग होते हैं ठीक ना, है। ये उनका जो साहू व्यवसाय होता है, साहू भी उसमें ही आता है, कलाल में। वैश्य में आते हैं, ऐसा बोलिए आप, वैश्य बोल सकते हैं। वैश्य वाणी होता है ना, बढ़िया होता व्यवसायी, है, यस सर, यस बढ़िया। सर। चलो ठीक है, अभी बात करेंगे बाद में। अभी जी कुबल सर, जी मैडम, सर। आपको आप आते रहिए, समझे? जरूर सर, जरूर 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 सर। आते थँक रहिए। यू व्हेरी मच सर, गुड नाईट. युअर वेलकम, वेलकम. कुबल मॅडम, हो, चला हो, आता मुकेश भाऊला हो. क्लास द्यायचा आहे. होय होय एकच मिनिटात करते हा मुकेश भाऊ पटकन. मी करा, मगाशी बोललेच हा. सर नमस्कार, नमस्ते. चव्हाण मॅडम नमस्कार, मुकेश सर आणि राजीव सर तुम्हाला पण खूप खूप नमस्कार. कारण तुम्ही खूप छान प्रश्न विचारले, त्यामुळं सरांना अजून अजून म्हणजे प्रश्न आपण विचारल्यानंतरच सरांकडे जे आहे ते तो दरवाजा खोलले जातो ना. तर तुमचे पण आभार. आणि आता पॉइंट मग काय सर सांगू की नको? आता वेळ नाहीये ना, मी काढले होते. नाही, सांगा सांगा हा. सांगा. नाही, बोला 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 मॅडम, बोला. हा, नाही 9-10 झाले ना, म्हणून बाकी हरकत काही नाही, नाही. हरकत नाही, बोला. नाही, अगदी थोडक्यातच सांगणार. म्हणजे पहिला पॉइंट म्हणजे सरांनी सगळेच छान पॉइंट, की ग्रहावरून ग्रह जाताना प्रश्न उपस्थित होतात. आता इथे तसं आपण मंगळाचं घेतलं, ते डिटेलमध्ये नाही सांगत तसं. आणि ईशान्येला एखादा ग्रह असलाच, म्हणजे तो एकदम बॉर्डरला जरी असला लास्ट त्या फोर्थ मध्ये, तरी ईशान्येचा तो ग्रह आपण कोटपाल म्हणून नाही घ्यायचा. आणि एखाद्याचा म्हणजे ग्रहाचा प्रवेश सूर्यासोबतच होतो आणि राशी बदलते, नक्षत्र नाही. आणि अजून काय, कोट स्वामी तर कोणाला बघायचं ते तुम्ही डेफिनेशन सांगितलीच आहे. चंद्र ज्या राशीत आहे, म्हणजे आता समजा त्याचा चंद्र अधिपती. धनुत आहे, तर त्याचा अधिपती गुरु, म्हणजे हा गुरु कोट स्वामी झाला बुवा. आणि येस. स्तंभात येणारे ग्रह महत्वाचे आहे, कारण त्याप्रमाणेच त्या जातकाचं जीवन ठरतं ना. पण आता इथे चंद्र जरी आला तर डेलिकेट प्लॅनेट, पण समजा रवी, गुरु असे मोठे म्हणजे ग्रह आले असते तर अजून म्हणजे त्याचं जीवन अजून छान झालं असतं. आणि ग्रहाचे राशांतर सूर्यावर अवलंबून आहे, म्हणजे इतर पण राहू केतूचं नाही, म्हणजे त्यांचं राशांतर सूर्यावर अवलंबून नाही. आणि अजून ते राहू केतू स्तंभात येताना राईट टर्न म्हणजे उजव्या बाजूने येतात. आणि सूर्यादी ग्रह म्हणजे मंगळ, चंद्र, गुरु, बुध, शुक्र हे जे असतील ते ग्रह स्तंभात येताना लेफ्ट टर्न घेतात. आणि हे राकेश म्हणजे राहू, केतू, शनी हे गोचरीने आपल्या कर्माचा फलादेश देतात. हे अतिशय उत्तम आणि बरोबर. सर थँक्यू, अतिशय उत्तम क्लास झाला. थँक्यू. तसेच इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना पण मी आभार मानते. आणि सर काळजी नका करू, पण नंतर का होईना हे देतीलच आपल्याला काय म्हणतात रेकॉर्डिंग. पण सध्या क्लासेस अटेंड करा सगळ्यांनी, एवढी सगळ्यांना नम्र विनंती. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद करतो. स्वागत तर करून धन्यवाद झालेलं सर, आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर थँक्यू. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. धन्यवाद सर. धन्यवाद, सर धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू सर. थँक्यू सर, आभार. थँक्यू सर. सर.